हॅलो. हां हॅलो. हाय वैशाली, मीता बोलते. अगं ते फन एन्जॉयवाले येऊन गेले का तुझ्याकडे? अगं नाही ना, अजून आले नाही आहेत. आज मी मुलांना सांगितलं होतं बालभवनतर्फे धम्माल मजा मस्ती करायची, अजून आले नाही आहे. आता मुलंही विचारायला लागली आहेत ग, कधी धमाल करायची, कधी मजा करायची. नाहीतर काय, असंच असतं ह्यांचं. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे. आलोय 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 आलोय. सॉरी 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 मला नाही, मुलांना म्हणा. अरे बच्चा कंपनी, सॉरी सॉरी सॉरी. आज उशीर का? अहो ट्रॅफिक जॅम हो, काय सांगू तुम्हाला. नेहमीचीच कारणं. नाही नाही असं म्हणू नका. अहो लहान मुलांच्या बर्थडे पार्टीज आणि इतर पार्टीज ऑर्गनाईज करणं हे आमचं प्रोफेशन आहे. त्यात आज बालदिन म्हणजे इतकी हेवी डेट, काय तारांबळ उडाली माहितीये. पण तुम्ही काही काळजी करू नका, मुलं खुश होतील, धमाल करून टाकूया आपण. माहितीये. काय नाव काय तुमच्या ग्रुपचं? फन अँड जॉय एंटरटेनमेंट. असे किती शो केलेत तुम्ही? अहो शेकडो शो केले. मी बोललो होतो तुम्हाला शो ठरवताना. माहितीये. आणि आज तुम्ही एकटेच? तुमचे लीडर ऋषिकेश देसाई नाही आले? अरे वा, म्हणजे आमच्या ग्रुपचं काय नाव आहे ते तुमच्या लक्षात नाहीये. आम्ही किती शो केले तेही तुमच्या लक्षात नाहीये. पण आमच्या ग्रुप लीडरचं नाव बरोबर लक्षात आहे हो तुमच्या. नाही म्हणजे ते अशा कार्यक्रमांच्या निमित्तानेच आम्ही 4-5 वेळा भेटलो होतो, नाहीतर. नाही असू द्या हो, मी कुठे असं काय म्हणतोय. बाय द वे, कधी येणार आहे ऋषिकेश? ऋषिकेश तो असा तसा येणारच नाही ना. निदान बालदिनाच्या दिवशी तर नाहीच नाही. म्हणजे? अहो ऋषिकेश येणार, तो या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी एक देवदूत बनून येणार. त्याचबरोबर त्यांचे सगळे आवडते हिरो घेऊन येणार आणि त्यांच्या बरोबर धमाल करणार. आभाळातून जमिनीवरती, पाताळातून पाण्यावरती. आभाळातून जमिनीवरती, पाताळातून पाण्यावरती. मागे पुढती खाली वरती, इथे तिथे अनअवते भवते. जादू जादू जादू. वेश बदलते जादू, रूप बदलते जादू. वेश बदलते, रूप बदलते, माणूस बदलते जादू. केस बदलते, दाढी बदलते, मिशा बदलते जादू. रंग अंग अन ढंग बदलते, उंची जाडी कुडी बदलते. छूमंतरची भूमंतरची अब्राकडब्रा. जादू 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 जादू. चिल्ल्यांनो अन पिल्ल्यांनो अन पोरांच्या थोरांनो, उघडे ठेवून डोळे दोन, ओळखा आता आले कोण, आले कोण, आले कोण. अंगी रेशमी अंगरखा अन पगडी वरती तुरा डोलतो. हुशार भारी हा दरबारी, मिश्किल मुद्रा करून बोलतो. गोडे पडू ते प्रश्न अडू ते, क्षणार्धात सुचते उत्तर. दरबाराची शान शोभतो, मित्रतयाचा राजा अकबर. बोलो बताओ. जादू जादू जादू. टोपी छोटी दाढी, कमान ताणून मारे बाण. हा गरिबांचा मित्र भला अन हा अवघ्या जंगलची शान. डोईस टोपी छोटी दाढी, कमान ताणून मारे बाण. हा गरिबांचा मित्र भला अन हा अवघ्या जंगलची शान. राही सदाच देई हा झटके. हिरो म्हणा वा स्टार म्हणा हा, परंतु हा सबसे हटके.
देशात हा उभा न राही सदाच देई हा झटके हिरो म्हणावा स्टार म्हणा हा परंतु हा सबसे हटके जरी जलदचे बोल बोलतो जरा तो तरी वाचा किरण किरण ऋषा, आपल्या भारतामध्ये ना एक बल्ब लावायला सुद्धा 5 माणसं लागतात. पहिला शिडी आणायला, दुसरा बल्ब आणायला, तिसरा शिडीवर चढून बल्ब फिट करायला, चौथा बटन दाबायला आणि 5वा बल्ब लागला असं ओरडायला. अरे पण हे तू उदाहरण मला का देतोयस? कारण आहे बाबा, कारण आहे. अरे किती हळू काम. हे बघ, आपला बिझनेस पोरांना एंटरटेन करण्यात आणि ती मीताही मुलांच्याच खेळण्याशी संबंधित. मग तुमच्या दोघांचं जुळायला काय हरकत आहे? हरकत आहे. अरे आपण पोरांना एंटरटेन करतो, पण ती घरची श्रीमंत केवळ छंद म्हणून बालभवन चालवते. अरे मान्य ना, मला मान्य आहे. तू 5 वेळा तिला भेटलास, ती घरची श्रीमंत आहे हेही तुला कळलं, पण पुढे काहीच घडलेलं नाहीये. तुझं गाडं पुढे सरकलंच नाहीये. अरे बाबा आता प्लीज. नाही, आता याच्या पुढे मी सांगतो तसं करायचं. प्लीज नाही, ऐकून तर घे ना. अरे बिंदास मुसंडी मार ना, प्रेमात असा डुम. अरे तिच्या गालावर अशी लाली चढली पाहिजे. म्हणजे काय करू? हे बघ, तू पुढच्या वेळी तिला भेटलास ना की अलगद एक हात तिच्या खांद्यावर ठेव. असा करेक्ट. मग हळूच तिच्या डोळ्यात बघ. हे असं करेक्ट. आणि मग दुसरा हात अलगद तिच्या दुसऱ्या हातावर ठेव. अरे तिचे गाल लाल करशील तेव्हा करशील, माझा हात तपकिरी केलास त्याचं काय? भेट काहीतरी घडव. हे बघ, एक विचारू? हा विचार. आज नंदन नाही आला? अरे देवा, विचारून काय विचारलंस तर हे? मग काय विचारायला हवं होतं? म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण एकमेकांना भेटतोय, बराच वेळ गप्पा मारतोय. मला असं म्हणायचं होतं की या इथे कसा बसा मी तवा तापवतोय तेव्हा तुम्ही आईस्क्रीम टाकताय. 2 देऊ? सीताफळ, मँगो? अरे कानाखाली 2 देणे म्हणतोय. चल इथून. आईस्क्रीम. अरे चिडतोयस कशाला? नाहीतर काय, इथे एकांत तरुणी गप्पा मारतायत आणि यांना आईस्क्रीम खायचं पडलंय. इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीवन मरणाचा? म्हणजे मला काही गोष्टी विचारायच्या. काय? हवा मस्त आहे ना, वातावरण एकदम छान आहे, एकांत आहे. ए चना चटपटा. तूच सांग. विचारू पटपटा? ए चना चटपटा. चटपटा नाही, पटापटा. साहेब त्या नाही, मी बोललो. चना चटपटा घेऊन तर बघा, चांगला मसाला कालवलाय. ये तू इथे का माती कालवतोयस? हीच वेळ सापडली, हीच जागा सापडली. चल जा. गरम आहे. गरम पण नको, थंड पण नको. जा साहेब, गरम आहे. वो जा, नाही तर 2 वाजवेन. ए चना चटपटा. सगळ्यांना सांगतोय इथे कोणी यायचं नाहीये. चटपटा. इथे 4 वाजता येऊन छत्री बुक केले. इथे आम्हा दोघांना एकांत पाहिजे, दोघांना बोलायचंय, प्रेमाबद्दल बोलायचंय, आय लव्ह यू म्हणायचंय. अरे चिडतोस काय? थँक्स म्हण त्यांना, त्यांच्यामुळे आपल्या दोघांच्या मनातलं बाहेर तरी आलं.
इतके दिवस झुलत्या पुलावर होतो, आज रिलॅक्स वाटतंय. बच्चमजी, झुलता पूल स्थिर झाला असला तरी अजून खूप मोठा हावडा ब्रिज पार करायचा आहे. हावडा ब्रिज मला नाही कळलं. उद्या शाळेत भेट, सांगते. अण्णा मामा. येस, आतापर्यंत पोरांना इतिहासातल्या थोरांची ओळख सांगितली. आता तुला माझ्या घरातल्या थोरा मोठ्यांची ओळख करून देते. मला आई वडील नाहीत हे तर तुला माहितीच आहे. मग आता उरलेले फॅमिली मेंबर क्रमांक 1, माझे सगळ्यात मोठे मामा विजय उर्फ अण्णा मामा. ते शिकारी आहेत. आजच्या जमान्यात खरे शिकारी आहेत? ते तरी कुठे खरे शिकारी आहेत, ते सांगतात आपण हो म्हणायचं. शिकारी अण्णा मामा. गणेश, हा. माझ्या चित्त्या, हा. मला एक सांग, आपण शिकार कशानं करतो? बंदुकीने. चित्त्या, शिकायला आलास तर नीट शिक. हा. आपण शिकार करतो स्वतःच्या विश्वासावर, आत्मविश्वासावर. हा. घाबरतो काय? नाही. तुला सांगतो, हा. असाच एकदा मी शिकारीला जंगलात गेलो होतो. हा. समोर वाघ. खरा? आता जंगलात काय थर्माकोलचे वाघ सोडतात? नाही. खरा वाघ. हा. घाबरलो नाही. हा. अशी बंदूक धरली. हा. नंतर माझ्या लक्षात आलं, काय? गोळ्याच घरी विसरलो. मग काय केलं? घाबरलो नाही. डोळे मोठे केले, अशी बंदूक दाखवली. हा. वाघ पळाला. कशामुळे? आत्मविश्वास. हा. मग असाच एकदा शिकारीला गेलो. हा. समोर वाघ. हा. नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्याकडे बंदूकच नाही. मग काय केलं? हे कवर दाखवलं. वाघ पळाला. कशामुळे? आत्मविश्वास. हा. मग परत एकदा जंगलात गेलो होतो. समोर वाघ. माझ्याकडे कवर नाही, बंदूक हा. नाही, तरी घाबरलो नाही. मग काय केलं? सरळ बंदुकीचं लायसन दाखवलं. वाघ पळाला. कशामुळे? आत्मविश्वास. हा. आणि अण्णा, समजा बंदुकीची गोळी नसेल, बंदूक नसेल, बंदुकीचं कवरही नसेल आणि लायसन नसेल, मग काय करायचं? सरळ घरी जायचं. हा? नको ते प्रश्न विचारू नकोस. ओ अण्णा, काय? इथं नका ना मारू. का? मला चक्कर येते. चक्कर बिकर जाऊ देत. हा. एक लक्षात ठेव, हा. जंगलात शिकार करायची असेल हा. तर आत्मविश्वास महत्वाचा. आत्मविश्वास. येस. ओ अण्णा पळू नका. हे काम कर, बंदुकीने गोळी मार त्याला. मार ओ अण्णा, मार. तुम्ही जाऊ नका. ओ अण्णा, हा. अहो ही बंदूक खोटी आहे. तुला कोणी सांगितले खरे आहे म्हणून? अरे तो वर खाले म्हणून टेकून चालायला आणली ती. बघ वागायचं बघ. गण्या, अरे गेला कुठे गण्या? चित्या, अरे गेला कुठे चित्या सारखा? ओ अण्णा, मी इथे वर आहे, झाडावर. ए मला वर घे ना. अरे मी सिनियर आहे ना. अहो तुम्ही कशाला घाबरताय? तुमच्याकडे आत्मविश्वास आहे ना. वाघ पळून जाईल. अरे मेला तो आत्मविश्वास. आता माझ्या लक्षात आलं, शिकार करताना पहिला झाडावर चढता आलं पाहिजे. अरे वर घे ना. अरे बापरे. अरे ओ अण्णा, अहो त्या झाडावर चढू नका. ते करवंदाचं झाड आहे. करवंद. आधी झाडावर चढायला शिकतो. आय लागले रे टोक. कांता मामी. फॅमिली मेंबर क्रमांक 2, हा. अतिशय हुशार, जनसंपर्क दांडगा, सतत कार्यामध्ये उठबस करणारी, सतत राजकारणाचे धडे देणारी, राजकारण अगदी अंगात मुरलेली, अण्णा मामांची बायको कांता मामी. अरे बांध नीट बांध, अगदी करकचून बांध. शहरात शिकायला असलास म्हणजे तिकडचा व्हायचं काहीच कारण नाही. तुझ्या आईच्या पक्षाचा झेंडा आहे हा, कळलं का? कमॉन मम्मा, शहराचा आणि शिक्षणाचा इथे काय संबंध? आता तू आई म्हणून मी शिडीवर चढून तुझ्यासाठी झेंडा बांधतोय ना. अरे बाबा, राजकारण आहे हे, काय खायचं काम आहे का? ओके, आता बांधलाय ना मी झेंडा. उतरू खाली? उतरू का? आईला विचारतोय. अरे तरुण कार्य करतायस ना तू. अरे मग मार उडी. हा, उडी इथून? मग मी आहे ना तुला धरायला. बेशक उडी मार. धरशील ना नक्की? अगदी नक्की. बघा, हा. मारतो उडी मी. काय पडलो ना मी. अगं काय धरते म्हणाली होतीस ना, धरलंच नाही, पडलो ना मी, लागलं ना मला. राजकारणातला पहिला धडा काय? राजकारणात आपल्या सख्या आईच्या शब्दावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. फॅमिली मेंबर क्रमांक 3, अनिता मामी. नंबर 1 ची व्यवहारी, मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर, विठ्ठल भक्त. काहीही झालं तरी व्यवहार सांभाळणार म्हणजे सांभाळणार. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल हरी. विठ्ठला
पांडुरंग हरी, वासुदेव हरी. त्या कस्टमरला अटेंड कर. हो मॅडम. तुम्ही तिकडे जा. हा तिकडे तिकडे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय दाखवू? नाही मीच तुम्हाला दाखवायला आलो. हे बघा, हे आहे नोटा मोजायचं मशीन आणि या 100-100च्या नोटा या 299 आहेत. आम्ही 300 मुद्दामच ठेवले नाही आहेत मॅम. आय विल जस्ट शो यू डेमॉन्स्ट्रेशन. एक मिनिट. याची किंमत काय? ओनली 11,000 मॅम. हो, आणि चुकायचे चान्सेस 0.1%. 0.1%. Yeah. तुम्हाला असं कुठलं मशीन माहिती आहे का जे 0.1% सुद्धा चुकत नाही आणि जे फुकट आहे? 0.1% सुद्धा चुकत नाही आणि जे फुकट आहे कुठे आहे ते? हे काय तुमच्या समोर उभं आहे? तुमच्या हातातल्या नोटांचे 2 गठ्ठे करा बघू आणि 1 गठ्ठा मला द्या. म्हणजे या हे घ्या. ओके. $83. Are you sure? Yes. Okay. त्यामुळे मिस्टर तुमच्या मशीन मध्ये काहीच चूक नाहीये, पण मला याची गरज नाहीये. या तुम्ही. अनबिलिव्हेबल. लहानपणापासून मशीन विकतोय मला. या 4 आहेत, या 2 आहेत. 4 वा 2. पुढचा कोण? आता शेवटचा फॅमिली मेंबर क्रमांक 4. पैजेचा वेड असणारा, उठता बसता लहान सहान गोष्टींसाठी बेट लावणारा, चिल्लर गोष्टींसाठी सतत छापाकाटा खेळणारा माझा मामा जनार्दन उर्फ जना मामा. जना मामा. नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या गावातल्या एकुलत्या एक पैजेच्या टपरीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असो. कुठं? पैजेच्या तर या टपरीनं आजपर्यंत लई पैजा बघितली आहेत. मग पैजा लई जिंकणारा माणूस फक्त एकच, तो म्हणजे आपल्या गावचा मामा जनार्दन मामा. काय जना मामा, आपली आजची भेट काय? आजची भेट आजची भेट सोपी आहे. काय अवघड नाही. नाही 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 नाही. हा ग्लास आहे, आत दूध आहे, हाय वर झाकण आहे. हाय की नाही? काय जना मामा जादूगाराव आणि तेच काय बोलताय? भेटचं काय ते बोला. तेच तर सांगतोय ना. हा ग्लास आहे, आत दूध आहे, वर झाकण आहे ना. झाकण न काढता मी दूध पिऊन दाखवणार. पंचावन्न मामा, ही भेट तू नक्की हारणार म्हणजे हारणार. हो ना, लावा ना भेट. पैसे कमवायची संधी आहे, चला लावा. जना मामा, एकदा ती भेट काय आहे ना ते तरी नीट कळू द्या ना. अरे काय रे, पुन्हा तेच तू का बाहेर आहे का रे? तुझ्या मामा कशाला रागवताय? जाऊ दे. सांगितलं मी रागवलं म्हणून? काहीतरी वेगळं बोलायचं म्हणून. या ग्लासावरचं झाकण मी न काढता दूध पिऊन दाखवणार. बस लाव पैजा ना मामा. तू झाकण न काढता दूध पिऊन दाखवायचं. ओके, नो प्रॉब्लेम. आता पितो बघा. पहिल्या धरीच आहे रे. अरे वा, अरे मस्त आहे, मस्त आहे. असं कसं आहे? आता हे आती आहे. चला, दूध पिऊन झालेलं आहे. तुम्ही बेट हारलेले आहात. 100 रुपये काढा. सर काय जना मामा, काय येडा बिडा समजतो काय आम्हाला? खोटं वाटतं? बघा बघा. अरे ग्लासातलं दूध तर तसंच आहे. अरे काय संपलं. अरे चला, काढा. 100 रुपये काढा. चला. पण दूध तर ग्लासात तसंच होतं ना. तुम्ही बेट नीट ऐकलं नाही काय? मी काय म्हणालो? ग्लासावरचं झाकण मी काढणार नाही, पण दूध पिणार. झाकण मी काढलं नाही पण दूध पिलो की नाही? 100 रुपये काढा. तुम्ही हरलात. 100 काढा. पैसे काढा. शाबास. द्या. काय? अरे काय हे काय माणसं म्हणायचे काय? आजच्या काळात ही अशी माणसं, एक शिकारी, एक राजकारणी, एक व्यवहारी, एक बेट लावणारा. आता या 4 जणांच्या पसंतीला यायचं म्हणजे नाही, तशी भीती नाहीये. हे बघ, आमचं घर हा एक सर्कसचा तंबू मानला तर अण्णा मामा हा त्याचा प्रमुख खांब आहे. अण्णा मामांनी सांगावं आणि इतरांनी डोलावं अशी परिस्थिती आहे. अगं पण हे एरवी ठीक आहे, ही तुझ्या लग्नाची बाब आहे, नाजूक प्रकरण आहे. अशा वेळेस अण्णा मामा एकटे निर्णय घेतील? वाटतंय तरी तसं. का सगळ्यांची मतं घेतील? तसंही वाटतंय. हे बघ, मी एक काम करते, घरी जाते, हळूच अंदाज घेते आणि काही कळलं तर तुला लगेच कळवते ना. ओके. काय रे ऋषी? आई
की. इकडे लक्ष दे ना आई. या अण्णांची ना कमाल झाली. आता किती वेळ खोळंबू मी. नाही तर काय, या अण्णांना नमस्कार केल्याशिवाय निघता येत नाही आणि अण्णा काही वेळेवर येत नाही. मला वाटतं जयंत तू निघावंस आता. अरे अण्णा गेलाय शिकारीला. तो कधी येईल भेट लावून सांगता येत नाही. तू एक काम कर, वहिनीच्याच दोनदा पाया पडायला जा. येतील रे 5 मिनिटात. थांब थोडा वेळ. येतील पण कधी येतील ह्याचा काही नेम नाही ना. आणि शिकारीमध्ये तर अजिबात नेम नाही. काय म्हणाला? काय नाही, गंमत केली हो. आपल्या पक्षाच्या झेंड्याची काठी जरा खाली घ्या. 7-8 तास गेले पण शिकार सापडली. 7-8 तासाच्या शिकारीनंतर फक्त कोंबडा मिळाला. कोंबडा म्हणजे हे सगळं माझ्या मनावर असतं. म्हणजे मी घरातून बाहेर पडताना ठरवतो आज कुठली शिकार करायची ते, मग फक्त तीच शिकार करतो. विठ्ठला, आजूबाजूला कुठलाही प्राणी आला तिकडे बघत सुद्धा नाही मी. जसं काही दिवसापूर्वी मी ठरवलं होतं निळ्या पट्ट्याचे वाघ मारायचे. मग बस फक्त निळ्या पट्ट्याचे वाघच मारले. निळ्या पट्ट्यांचे वाघ आम्ही नाही पाहिले कधी बाबा. अरे तेच सांगतोय ना मीच संपवले तर तुम्हाला दिसतीलच कसे. त्यानंतर गव्हर्नमेंटने मला ऑफर दिली पिवळ्या पोपट मारण्यासाठी. पिवळा पोपट? आईला पिवळा हत्ती ऐकलंय. पिवळा पोपट? ते एक विशिष्ट प्रकारचे पोपट आहेत. ते पेरूच्या बागेचा नाश करतायत. तेव्हा अण्णासाहेब तुम्ही कसंही करून फक्त पिवळे पोपटच मारा. मग मग काय नाकारलं मी. काही त्यावेळी मला कावीळ झाली होती ना, आणि कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं. मग ते पिवळे पोपट मारायच्या नादात 2-4 हिरवे पोपट मारले असते तर माझ्या तत्वात बसलं नसतं ना ते. ऑफर नाकारली. पण या रान कोंबड्याने आज माझा घाम काढला. कुठे कुठे पळवलं मला माहितीये. आधी मळ्यात दिसला, गपचूप मागे गेलो. तिकडनं हात पाहिला, फांदीवर बसला. फांदीवर गेलो. तिकडनं हा बघतो तर खडकावर गेलो. पळत गेलो मागे धावत, त्याला बांबूवर चढला. बांबूवर गेलो. नंतर एका हिरवळीत असा बसला होता. असा बरोबर धरला आणि टिपला. मग जिवंत कसं? उडी मारून पकडला. अण्णा हे कोण आहे? अण्णा देतो ना पैसा. बाहर उस्मान भाई पोल्ट्री वाला खड़ा है, कब से बम बम कर रहा है. अन्ना कोंबडी लेके गया, पैसा नहीं दिया. तो उस्मान भाई बोलला होता तुझा रानटी कोंबडा मला दे आणि पोल्ट्रीतली कोंबडी घेऊन जा म्हणून. ते कोंबडा तिकडे घेऊन जा तुझा. येऊ बाबा. हे पोरा ये. कदाचित ह्या वर्षाचा तुझा शेवटचा नमस्कार असेल. नाही म्हणजे माझ्या तब्येतीला काय नाही झालंय. याचं शेवटचं वर्ष आहे ना. आता पुढच्या वर्षी परत येणार म्हणून म्हटलं घाबरून देवा नको काय करायला. ये एवढंच काय मी मरत नाही. अजून मला बरेच वाघ मारायचे आहेत, बरेच हत्ती मारायचे आहेत, बरेच ऐकाय. मला वाटलं कोण आहे तर माझा भाऊ न थांबणार. तुला सांगतो. अरे ऐका ना. आता एकच शिकार, उस्मान भाई. आयुष्यातलं साधं आणि सोपं गणित आहे. भेटला होतो काय? या वर्षी शिक्षण, पुढल्या वर्षी लग्न. हरला. असं झालं तर बरं होईल बाबा. काय मी हरत आहे? तसं नाही हो, बरं होईल म्हणजे जयंतासाठी एक आपण छानशी मुलगी बघू. अगदी आपल्या सगळ्यांच्या विचाराने. काय बोलीस तू? जयंताचं लग्न तुम्हा सगळ्यांच्या मतानं? इतकं तुम्हा सगळ्यांना समजायला लागलंय की त्यांनी कोणाशी लग्न करावं हे सांगणं इतपत? अहो पण तू गप्प बस. एक शब्द बोल नकोस. आता ह्या दोघांच्या मुलीचं लग्न मीच पुढाकार घेऊन पार पाडलं. काय कमी पडलं? चुकाने नांदता येत ना ते? नाही अण्णा, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. हे सगळं ठेव तुझ्यापाशी. आपल्या घरातला मोठा माणूस आजपर्यंत लग्नाचे निर्णय घेत आलाय, तेव्हा जयंताच्या लग्नाचा निर्णय मी घेणार आहे. मी सावंतांची मुलगी पाहून ठेवली आहे.
आता जयंतानंतर हिच्या लग्नाची वेळ येईल, त्यावेळी सुद्धा असाच कल करणार तुम्ही. मी पोरगा बघणार, मी पोरगा बघणार. एक स्पष्ट सांगतो तुम्हाला, जयंताचा तर सोडाच, पण हिचा नवरा सुद्धा माझ्या आणि माझ्याच निर्णयानुसार ठरेल, कळलं? मुलगा अण्णांच्या पसंतीचा हवाय, कन्फर्म? 100% कन्फर्म. अण्णांच्याच पसंतीचा मुलगा हवाय. बरं झालं बाई, क्लिअर झालं आणि मार्गही सोपा झाला. आता तू अण्णांच्या पसंतीचा मुलगा बनून त्यांच्या समोर जायला मोकळा. एवढं सोपं नाहीये ते. मुलगा अण्णांच्या पसंतीचा हवाय कळलंय, तो कसा हवाय हेही कळलंय, पण इथे दुसरा चान्स नाहीये. अण्णांना पटवायचं आहे ते पण एकाच चान्स मध्ये. मिता, तयार राहा. लवकरच तुझ्या घरी एक पत्र येणार आहे. बाय. अरे ऋषिकेश, सॉरी. बस. अरे ते गिळ नाही तर बाहेर काढ. अरे सायकल आणायला सांगितली होती मिता ताईने अण्णा मामाला व्यायामासाठी. नीट काय ते बोल. ए जना मामा, मारू नको, तुला माहिती आहे ना अण्णा मामाने मिता ताईला व्यायामासाठी सायकल आणायला सांगितली होती. अच्छा, ही व्यायामाची सायकल आहे काय? हा, मग म्हणजे ही सायकल फिरल्यानं वजन कमी होतं? हा, नक्की? हा. काय सांगतो? लावतो बेट कमी होत नाही. चल बेट लाव. नको लाव, नको, लाव. तुझ्याशी बेट लावून काय हारायचं का आपल्याला? हा, आता कसं बोललास? बरं मला एक सांग, किती किलो कमी होतं? 1800. 1800? अरे हे 3600. इथे खरी सायकलची गरज आहे. किमतीबद्दल बोलतेय मी. 1800. मग अहो काहीतरी व्यवहाराने वागा. हा, अण्णा आमचे भोळे म्हणून व्यवहारातलं काही कळत नाही म्हणून वाटेल ती किंमत लावायची. अरे वा, जा 1-0 घडून आण जा. 180 चालेल? शाबाश. खुश. मी बरी ही वस्तू घरात येऊ देईन. सायकल हे विरोधी पक्षाचा निशाण आहे. मला माहितीये गेल्या निवडणुकीत या सायकली पायी मी किती मतांनी पडले होते ते? 10 नाही 6. अहो मी वजनाबद्दल बोलतोय. 10 किलो कमी होतील काय? 300 कमी होतील का रे? 300? किंमत बोलते चाकाची. मी बरी चाक घरात येऊ देईन. आता ती पण तुमच्या विरोधी पक्षाची निशाणी आहे का? असू शकतं, काय माहिती नाही, पण राजकारणात माझं स्थान. सौम्या गोम्याचं घर वाटलं का तुला? हे सायकलचे फायदे तोटे सांगायला? अरे भेट लावतो. ही सायकल आहे ना? पुन्हा सायकल. अरे मी भेट बद्दल बोलतोय. अरे आधी व्यवहाराचं सांग रे. काय नाटकं चालली आहेत? काय वेड्या करता का त्याला? अरे ये गण्या, तुला काय सांगितलं होतं? सायकल आणि थेट हात नाही म्हणून ना, यांच्या नादी लागू नको बोललो होतं ना. चल मुर्खा, चल. अण्णा मामा मारू नको, तुला माहिती आहे ना. अरे काय माहितीये? अरे चल. आणि हो, जरा घराकडे लक्ष द्या. त्या लेटर बॉक्स मध्ये कधीच लेटर येऊन पडलंय. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. शिकारी बद्दल नाही, कर्नल शेळगीकरांचा पोरगा शमशेर, ग्रेट शिकारी, त्यांनी मला भेटायला बोलवलंय. चला सगळे आत. आटपा लवकर आटपा. अहो शिकारायला जातो ना, तेवढंच महत्वाचं काम आहे. अरे हो, आधी या पत्राला हळद अक्षता लावा. शेळकीकरांचा पोरगा शमशेर नामवंत शिकारी आहे. त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलंय. जावई बाबूंचा पत्ता कुठे ठेवला? हा घ्या पत्ता अण्णा. मला माहितीच होतं तुम्ही विसरणार, म्हणून मी आधीच माझ्या सुवाच्य अक्षरात 4-5 कॉपीज तयार केल्या होत्या. माझ्या बायकोचं अक्षर म्हणजे एकदम वळणदार, तिच्यासारखंच. मोत्याचा दाना. मला कधी पण झोपेत न उठवा, पटकन ओळखीन. नशीब तेवढी एक तरी गोष्ट चांगली आहे. पुरे बस करा आता. मी सांगते, जावई नक्कीच फला मिळणार आपल्याला. फला असंच होऊ दे रे बाबा. तसंच होणार. अरे चतुर्थीच्या दिवशी पत्र मिळालंय मला. ही सोयरीक जुळणार म्हणजे जुळणार. भेट लावतो, चांगलाच मिळणार. माझ्या तेरावाला बोलवतील तुला. जंगल नंबर 5.
जंगलात कुत्रा बित्रा नाही ना? बोर्ड इथे पडलं म्हणजे इथेच कोणतरी असणार. नो 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 नो. अरे रान कुत्र्याची शिकार करायला सांगताय मला? रान कुत्र्याची? अरे हाड. अरे एखादा वाघ बिग असेल तर सांगा. तोही नरभक्षक. अरे निशस्त्र लढतो आपण. निशस्त्र. मुसक्या बांधतो त्याच्या. अरे रान कुत्र्याची शिकार करायला सांगताय मला? रान कुत्र्याची? ठेवा फोन. हो. यस. नाही नाही, मी अण्णा मामा. कोण? अण्णा की मामा? मित्राचा मामा. ओ माय गॉड. अण्णा मामा. यावर 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 या. नको, तुमचा पत्ता शोधताना खूप दमलोय. तुम्हीच खाली या. ओके. या 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 या. काय झालं? या मिताचे मामा. थांबा. हा घ्या फोटो. फोटो? अल्बम पण आणले देऊ? हा, तो लग्नानंतर. वा, चला नक्की. चला चला चला. नाही नाही, अजून ठरायचंय. नो प्रॉब्लेम. आत्ताच मला एक फोन आला होता. रान कुत्र्याची शिकार करा. काय यांना खबर नाहीये, मागे एकदा मी रान कुत्र्याची शिकार केली होती. एकच गोळी. एकच गोळी मी अशी मारली. कशी कशी? त्या कुत्र्याच्या पाठीमागच्या पायातून कानातून डोक्यात गेली. एकच गोळी? पायातून कानातून डोक्यात कशी गेली? मी जेव्हा गोळी मारली तेव्हा तो कुत्रा पाठीमागच्या पायाने कान खाजवत होता. पाठीमागच्या पायानं कान असतात. हे बघा आता. काय? समोर तुम्हाला डबा दिसतोय? डबा. हा, आता दिसणार नाही तो. म्हणजे? बघा नेम. कसला नियम आहे हो तुमचा? नियम आता तुम्हाला समोर वांग दिसतंय? दिसतंय. आता दिसणार नाही. दिसतंय. गोळी होती ना? जाते. गोळी जाते. दिसतंय. वांग दिसतंय. वांग दिसतंय. इथे बघा. काय नेम आहे हो तुमचा? आता बोर बोर दिसणार नाही. कोणाला? गोळीला. बरं ते जाऊ द्या. बोर बोर. फार बोर करू नका आता. शिकारीची मला भरपूर माहिती आहे. हो, ते दिसतच आहे. हो, हे काहीच नाही. अरे शिकारीची भरपूर माहिती आहे. मगाशी मी तुमचा फोन ऐकला. निशस्त्र वाघावर लढाई. निशस्त्र. वा 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 वा. इथे काही संबंध? संबंध कसा? अहो, तुम्ही माझं स्वप्न साकार करणार. अहो, ऐन जवानीत हातात बंदूक असताना सुद्धा कधी वाघ पाहिला नाही. तुम्ही तर निशस्त्र वाघाशी लढणार. बस बस ठरलं. निशस्त्र वाघाशी लढा आणि पोरगी घेऊन जा. येस, निशस्त्र वाघाशी लढा आणि पोरगी घेऊन जा. करा करा, वाघाची फायटिंग करा आणि मग लग्न करा. अरे एवढा प्लॅन केला, आधी तुला पाठवला, पुस्तकं वाचली, जंगल सजवलं, पण ऐन वेळेस हिचा मामा फिरला. तसं ते नेहमी म्हणायचे, माझं शिकारीतलं स्वप्न राहिलंय. पण ते तुझ्यावर लागतील असं वाटलं नव्हतं ते कधी. काय तर म्हणे वाघाची फायटिंग. काय वाघाची फायटिंग? अरे या जमान्यात वाघ तयार व्हायला पाहिजे ना तुझ्याशी लढायला. आणि ऑफर काय? वाघाशी निशस्त्र लढा आणि पोरगी घेऊन जा. निशस्त्र? अरे पोरगी नेल्यानंतर मी उरलो तर पाहिजे ना. त्यांचा स्वभाव माहिती रे, ते आता मागे हटणार नाहीत म्हणजे नाही. आता मला सांग, यावर उपाय तरी काय आहे? असणार. समस्या म्हटल्यावर उपाय हा असणारच. वाघाच्या लढाईचा जो काही प्लॅन ठरेल तो अण्णांच्या नजरेपासून कमीत कमी 50 फुटापर्यंत ठेवायचा. मिता, बोलव तुझ्या अण्णांना उद्या. म्हणावं या वाघाची फायटिंग बघायला. यस. अरे अण्णा, या 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 या. ए वाघाला.
अण्णा मी तुम्हाला म्हटलं अहो तुम्ही धाडस्ती आहात शूर पुरुष आहात म्हणून मी म्हटलं वाघ आला. नीट समजून सांगा ना, गैरसमज होतो ना. अण्णा जवळून बघायची का वाघाबरोबर फाईट? ते काय माझे प्रिन्सिपल आहेत, म्हणजे तत्व आहे तत्व. म्हणजे सिनेमा, घोड्याची रेस, वाघाची फाईट हे मी लांबून बघतो. माझी तत्व मध्ये आहेत म्हणून नाही आलो असतो बघायला. अण्णा वाघ इथं येऊन ठेपलाय. म्हणजे वाघ इथे येणार? अरे आपले पण प्रिन्सिपल आहेत, तत्व आहे. काय एक तर आपण वाघाच्या गोळे जाऊन वाघाला मारतो, नाहीतर वाघाला इथे बोलून त्याला मारतो. अण्णा वाघ पिसाळलाय. आता त्याच्या मुसक्याच बांधतो मी. पर ही फायटिंग तुम्ही इथून बघणार की लांबून बघणार? काय माझी तत्व आहेत ना, मी लांबूनच बघतो. ते लक्षात आहे ना? निशस्त्र लढणार आणि तुमच्या मुलीला घेऊन जाणार. मी माझा पण शब्द आहे, निशस्त्र लढणार, निशस्त्र लांबून वाढला की वाघामुळे. अरे असेल हिंमत तर या जवळ. आवाज वाघ खोकतो. अण्णा मी खोकलो. अरे काय चाललंय, काय मजेच आहे? तू दिलेली लावली ना. अरे तू कशाला आलास इकडे? अण्णा वाघाची फायटिंग बघायला आलोय मी. अण्णा मला उशीर नाही झाला ना? फायटिंग सुरू झाली होती काय? अरे माझा जावे बाबू कसा फायटिंग करतोय. अण्णा मी पण पहिल्यांदाच वाघाची फायटिंग बघतोय. पहिल्यांदा? मी खूप वेळा पाहिली, मी शिकार करायचो ना. पण जावे बाबू चांगली करताय. आई शाबास जावे बाबू. अरे काय, अरे वाघ माणसासारखी फायटिंग करतो. असं काय होतंय? अण्णा तो वाघ बघा, त्यांच्या पाया पडतोय. कुठे दिसत नाही रे, कुठे आहे तो? बघा ना. अरे हा सांगितलं ना. अरे हाच आपला जावई बापू. यस यस, पाहिलंस माझ्या जावई बापूने वाघ पळून लावला. वाघ जावई बापूंच्या पाया पडला. हाच हाच माझा जावई बापू. शाबास जावई बापू. जावई बापू जिंदाबाद. चला. यस. काय तुझ्या अण्णांना पटवलं की नाही? काम फत्ते आता होऊन जाऊन दे. बरं नव रावजी, बरं नव. मला न ठाव काय मनात डाव, असं उगाच हसून पाहायचं. झुरून झुरून तरी दुरून दुरून असं खुशाल निघून जायचं. बरं नव बरं नव, काय खरं नव हे बरं नव. असं गोंडा घोळून माग माग फिरून माझी करशील बदनामी करट्या. असं गोंडा घोळून माग माग फिरून माझी करशील बदनामी करट्या. तुझ्या मनात चोर माझ्या घरासमोर कसा सतंद घालतोय गिरट्या. बरं नव बरं नव.
ओढाळ ग मन खट्याळ ग कसं पळतं ते पळतच ना राणी नाही चेहऱ्यावरी गोष्ट आहे खरी पण कळतं ते कळतच ना राणी पाय ओढाळ ग मन खट्याळ ग कसं पळतं ते पळतच ना राणी नाही चेहऱ्यावरी गोष्ट आहे खरी पण कळतं ते कळतच ना राणी असं आतून उधान तरी वरून विरान आणि मी नाही त्यातली म्हणायचं बरं नव काही खरं नव हे बरं नव माझं ऐकून घे थोडं समजून घे नाही मनामध्ये भलत सलत नाही लागत डोळा जीव झालाय खुळा माझ्या उरात काहीतरी हलत मला समजत का नाही अडे माझाही पाय तुला बघून सुटतय भान आड येतो पुन्हा माझा बाईपणा माझ्या शब्दांना लाजेची आण मनी रुसवा धरून गैरसमजामधून असं भलत्यानं भलतच व्हायचं बरं नव हे बरं नव मला न ठाव काय मनात डाव असं उगाच हसून पाहायचं झुरून झुरून तरी दुरून दुरून असं खुशाल निघून जायचं बरं नव काही खरं नव हे बरं नव एक गोष्ट सांगायची आहे शिकारीची नाही मग एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे कुठली अरे जावं एकदम पसंत थोड्या दिवसात त्याचं होकाराचं पत्र येणार आहे अरे हो आठवलं त्याचा फोटो आणलाय बघू काय एक तर घरातलं काम करत नाही आज पण लेटर बॉक्स उघडला नाही मीच आपलं लेटर आणतो बघ ना नुसतं माझं पोस्टमन करून टाकलाय काम नाही करायचं काय नाही करायचं एकट्यानं काय करायचं मला कळतच नाही पत्र कोणाचं आलंय बघू पहिलं सगळी काम आपलं मीच करत हे नुसतं बसून राजकारणात हुकूम सोडते बघू ना ए मी वाचणार कोणी बघायचं नाही मी वाचणार मला वाचायचंय काय झालं अण्णा बोलत की नाहीस कोणाचं पत्र आहे काय झालं अरे काय झालं ते तरी सांग जयंताचं पत्र आलंय आपल्या पोराचं काय झालं अण्णा अरे बोलत का नाहीस जयंतानं परस्पर लग्न केलं एका ख्रिश्चन मुलीशी तुम्ही जेवून घ्या सगळे अरे जेवणाने काय घोडं मारलंय जयंतानी परस्पर लग्न केलं एक झगा घातलेली बॉयकट केलेली फाड आता आपल्याला सोन माझ्या पोरांनी असं लग्न का केलं किंवा असं लग्न करावं असतं त्याला का वाटलं एवढे चार जबाबदार फॅमिली मेंबर असताना
इथे कोण कमी पडलं? कुणाचा दोष आहे? हा दोष फक्त एकाच माणसाचा, माझा, या अण्णाचा. मी कुठेतरी कमी पडलोय. सतत माझे विचार त्याच्यावर लादत गेलो. त्याच्या वयाचा, त्याच्या तरुणपणाचा, त्याच्या आवडी निवडीचा कधी कधी विचार केला नाही. फक्त माझे विचार त्याच्या लादत गेलो. परिणाम काय झाला? जयंत आपल्यापासून निसटला. बरं वाटो वाईट वाटो, आता माझ्यासाठी हा विषय संपला. पण हिचं काय? हिच्यासाठी मुलगा मीच बघणार, मीच पसंत करणार. तिच्या, तुमच्या, कोणाच्याही मनाचा विचार न करता. म्हणजे परत जयंताच्या वेळी केलेली चूक रिपीट करणार नाही. नाही पण आता असं होणार नाही. आता प्रत्येकाला संधी दिली जाईल. तू हिच्यासाठी तुझ्या आवडीचा मुलगा शोध. हो, पण घरातले कर्ते पुरुष तर तुम्हीच आहात ना. अगं पण मीच तुला परवानगी देतोय ना. तुला राजकारण आवडतं ना. राजकारण तुझा जीव की प्राण आहे ना. मग तुला आवडता कुठलाही मुलगा याच्यासाठी निवड. अनिता, व्यवहार तुझ्या रक्तात आहे ना. तू नेहमी म्हणतेस ना, व्यवहारी माणूस जगात नेहमी यशस्वी होतो. तसा यशस्वी पोरगा तू हिच्यासाठी बघ. चन्या, तू नेहमी भेट लावतोस ना, तसा नेहमी चॅलेंज घेणारा, नेहमी जिंकणारा पोरगा तू हिच्यासाठी बघ. होऊन जाऊन दे स्पर्धा, आपल्या आपल्यात कॉम्पिटिशन. आणि एकदा 4 मास्टर्स एकत्र आले ना, आपण मित्राला विचारू, तू सांग यातील जो मुलगा तुला आवडेल त्याच्याशी तू लग्न कर. नो टेन्शन, नो बंधन, नो कंपल्शन. तयार? असा घोटाळा होऊन बसलाय. म्हणजे तुझ्या प्रत्येक मामा मामींना एक स्वतंत्र मुलगा पाहिजे की काय? बरं, तुझे मामा मामी काय साधे नाहीयेत? वर चढ्यात एकापेक्षा एक. लक्षात ठेव, आयुष्यात शौर्य, धैर्य असेल तरच मजा आहे. म्हणून शिकार ही आयुष्यात खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. विना शिकार आयुष्य बेकार, विना शिकार आयुष्य बेकार. लोक शिकतात, सवरतात, साहेब होतात, पोलीस होतात, पण काय फायदा आहे? कुठलाही मंत्री त्यांच्या समोर आला की हेच लोक त्याला सॅल्यूट ठोकतात. म्हणून म्हणते, राजकारणात या, राजकारणात. लोक घराच्या उंबरठ्यावर पैसा का लावतात? नदीच्या पात्रात पैसा का वाहतात? देवस्थानाला लाखोची देणगी का मिळते? कुठेही जा, पैसा काही टळत नाही. म्हणून सांगते, पैसा सांभाळा आणि व्यवहारी बना. साक्षात बुद्धीची देवता गणपती, याला सुद्धा पैशाचा मोह आवरला नाही. त्याने सुद्धा आपल्या भावाबरोबर म्हणजेच कार्तिक स्वामीबरोबर पैज लावली होती, पृथ्वी प्रदक्षिणेची. आणि नुसती लावली नाही, ती जिंकली सुद्धा. म्हणजेच देवाला संदेश द्यायचा आहे, पैज लावा, पैज. नो शिकार आयुष्य बेकार. राजकारणात या, राजकारणात. पैसा सांभाळा आणि व्यवहारी बना. पैज लावा, पैज. पैसा सांभाळा आणि व्यवहारी बना. राजकारणात या, राजकारणात. नो शिकार आयुष्य बेकार. पैज लावा, पैज. पैसा सांभाळा आणि व्यवहारी बना. राजकारणात या, राजकारणात. आयुष्य पैज लावा, पैज. पैसा सांभाळा आणि व्यवहारी बना. राजकारणात. बापरे, तुझ्या मामा मामींचे 4 वेगवेगळे जावई, मी एकटा कसा होऊ? कृष्णा वाचव रे, वाचव कृष्णा, वाचव मला. अरे पण तू एवढा नर्वस का होतोयस? आणि तू एवढी रिलॅक्स कशी राहू शकतेस? अण्णा मामा झाला, पण राजकारणी मामी, बेट लावणारा मामा, व्यवहारी मामी आहेतच अजून. आणि त्यांना सगळ्यांना पटवायचं म्हणजे टेन्शनने ऋषिकेश अर्धा होईल अर्धा. काय रे, सायकोलॉजीचं स्टुडंट ना तू? नाही, पेपरवर ठीक आहे सायकोलॉजी. काय कॉलजी वाटते माहितीये तुला? काळजी करू नकोस, मला विश्वास आहे. मला मिळवण्यासाठी तू प्रयत्न करत असेल आणि फ्रेश टकाटक मूड मध्ये येईल बघतो आता. हाय एव्हरीबॉडी. 100 वर्ष जगणार आहेस बाबा तू. बघ काय म्हटलं होतं मी. हाय हाय. भेटले, सारख्याला वारखे भेटले. असा असा पण एक प्रश्न उरतोच आहे. अरे तू होतास कुठे बाबा? गावाला. कोणाला कॉन्टॅक्ट नाही, मोबाईल नाही, फोन नाही, काही नाही. तुम्हाला सांगतो, मला मनापासून कुठेतरी वाटत होतं माझ्या गावच्या काळ्या मातीत
तिथल्या शांत वातावरणात मला नक्कीच उपाय सापडणार. मग काय झालंय तसंच. जुन्या गावात खूप भटकलो. नदी, ओढा, शेत, देऊळ. देवळाच्या एका खांबाला टिकून बसलो आणि मला माझे कीर्तनकार आजोबा आठवले. आजोबा कीर्तन करतायत आणि त्यांच्या समोर 7-8 वर्षांचा मी. प्रत्येक देवाचं एक वैशिष्ट्य आहे. उंदीर म्हटला की गणपती, नाग म्हटलं की शंकर, बिनशस्त्राचा देव म्हटलं तर विठ्ठल. आणि आज या गोकुळाष्टमीच्या शुभदिनी मी आपणा श्रीकृष्णाचं एक वैशिष्ट्य सांगणार आहे. ते म्हणजे त्याचा बहुरंगीपणा. नीट लक्षात घ्या हो, त्याचा बहुरंगीपणा, त्याचा बहुरूपीपणा. एकच श्रीकृष्ण यशोदेला तिचा पुत्र वाटला. पेंद्या, चतुर्या, बोबड्यांना त्यांचा सहकारी वाटला. गोपिकांना त्यांचा प्रियकर वाटला आणि कंसाला साक्षात यमराज वाटला. प्रत्येकाला तो वेगवेगळ्या रूपात जणू दिसला, भासला आणि प्रत्येकाला आपलासा वाटला. बोला कृष्ण 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 हरे 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 हरे, कृष्ण 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 हरे 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 हरे, कृष्ण 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 हरे हरे हरे. कीर्तन आठवलं आणि माझी समस्या संपली. जणू पुढच्या आयुष्यात माझ्यावर हे संकट येणार हे समजूनच आजोबांनी मला तेव्हाच उत्तर देऊन ठेवलं होतं. आता अत्यंत आत्मविश्वासाने प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटायचं आणि त्यांना आपलंसं करायचं. काय ऋषिकेश? येस, मी करणार, नक्की करणार. तू बघच. बरं, मी सांगितलेलं काम केलंस तू? हो. उरलेला 1 मामा आणि 2 मामी यांची सविस्तर स्वभाव वैशिष्ट्य मी 2 दिवसापूर्वीच लिहून ठेवली. गुड. जिला आपलंसं करायचंय ती पहिली व्यक्ती ठरली आहे. कोण? राजकारणी कांता मागले. राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसाच्या अंगात अनेक चांगले गुण असणं आवश्यक आहे. काय हो? अहो बाई, तिकडे मीटिंग सुरू झाली, लवकर चला, उशीर होतोय. उद्या उशीर. राजकारणात नेते मंडळी कधी वेळेवर आली आहेत का? आज माझा पक्षाच्या कार्यालयात अतिशय महत्वाचं भाषण आहे. राजकारणात यशस्वी कसा व्हावं या विषयावर. राजकारणात बाई कधीच यशस्वी झालं नाही. आता काय नाही. तर आता प्रात्यक्षिक बघा. राजकारणात यशस्वी होण्यासाठी एक आदर्श असा राजकीय नेता निवडावा. काय मीटिंग सुरू झाली? माझ्या काय शामत आहे कुणाची? माझ्याशिवाय कार्यालयात भाषण करण्याची, आणि ते सुद्धा माझ्या गावात येऊन. निघा तुम्ही, मी बघते काय ते. काय बाईचा त्रास आहे. कोण महाभाग आहे तुम्हाला बघितलाच पाहिजे. एकदम चुप. हसताय काय? टाळा काय वाजवताय? कोण असतो? मी गोपीनाथ बाळासाहेब पवार. गोपीनाथ बाळासाहेब पवार म्हणजे महाराष्ट्रातले सगळे नेते तुझ्या नावात आहेत की? मॅडम, एवढं चिडताय कशा पाई? विद्यापीठाकडे एक मागणी आलेली आहे की विद्यार्थ्यांना राजकारणाचं रितसर शिक्षण मिळावं यासाठी शाखा काढावी. असं यासाठी आम्ही दोघे इथे आलेलो आहोत. दोघं? दुसरा कुठे आहे? अहो असं काय करताय? मगापासून मी इथेच आहे. माझं नाव लालू प्रसाद मनमोहन अडवाणी. असं हा निदान प्रादेशिक तरी आहे, पण तू अगदी नॅशनल लेवलचा वाटतोस. तरी सुद्धा आमच्यात हाच मेन आहे. तुम्हाला काय वाटतं, अभ्यास करून राजकारण शिकता येईल का नाही? शिकण्याची जिद्द पाहिजे. पाहिजे. आम्ही करू शकतो. सांग गोपीनाथ. बोल लालू प्रसाद. आम्ही राजकारण शिकणार म्हणजे शिकणार. आम्हाला निवडणुका कळणार म्हणजे कळणार. वेडी आहेत पोरं, अगदी वेडी आहेत हो. अरे असा अभ्यास करून राजकारण शिकता येत नाही. त्याच्याकरता 10 जन्म घ्यावे लागतात. 10 जन्म. का? अरे काय तुमच्या कागदावरच्या निवडणुका ठेवा बाजूला. निवडणुकीच्या आदल्या रात्री साड्या वाटणं, भाकरीवर मीठ ठेवून शपथ घ्यायला लावणं कुठल्या पुस्तकात लिहिलंय? राजकारणाचं महत्व कोणत्याही बुकात लिहिलेलं नाही. ही खुर्ची आणि टोपी हे आमचं जीव की प्राण आहे. जीव की प्राण. काय सांगताय काय? म्हणजे
तुम्हाला एवढं सुद्धा ठाऊक नाही? अरे एका महान साहित्यिकानं सांगून ठेवलंय की तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे श्वास आणि उच्छवास आहेत. तसाच आम्हा राज्यकर्त्यांना हे राजकारण आणि खुर्ची हा श्वास आणि उच्छवास आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय वाटेल ते झालं तर तुम्ही तुमची खुर्ची आणि टोपी सोडणार नाही? शक्यच नाही. नक्की नाही? अगदी नक्की नाही. बघा मी फक्त एवढंच म्हणलंय की तुम्ही तुमची खुर्ची आणि टोपी सोडणार आहात. प्रयत्न करून पहा, एक पाऊल पुढे टाकून पहा. अशी हाताने खेचून नाही तुम्ही स्वतःहून तुमची जीव का प्राण असलेली खुर्ची आहे ना ते एका दुसऱ्या स्त्रीला बहाल करणार आहात. वेडा रे वेडा, मी माझ्या हातानं खुर्ची दुसऱ्या स्त्रीला बहाल करणार? अरे विसरून जा करणार. अहो थोड्या वेळा करता का होईना पण तुम्ही करणार. ठार वेडा आहे. करणार. अहो बेसावतपणे वार कशाला करायचा? मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही तुमची खुर्ची एका दुसऱ्या स्त्रीला बहाल करणार आहात आणि ती दुसरी स्त्री आहे हे का? कोण आहे ही काही माझ्या ओळखीची नाही ना माझ्या पाळखीची आहे. हिचं नाव काय? हिचं पूर्वीचं नाव आहे मेरी डेव्हिड डिसोजा आणि आताचं सौभाग्यवती पूनम जयंत भोसले. काय? होय, सौभाग्यवती पूनम जयंत भोसले. अहो तुमच्या मुलाने लग्न केलं हिच्याशी. सून आहे तुमची सून. अरे पण ही तर. हो, मी ख्रिश्चन आहे. मी ज्या कुटुंबात मोठी झाले ते कुटुंब, नातेवाईक सारे ख्रिश्चन. पण मी जिथे राहायचे तिथे 101 मराठी कुटुंब होती. तिथेच मी लहानाची मोठी झाले. आम्ही गौरी पूजनाला जायचो, गणपतीच्या आरतीला जायचो, दहीहंडीला नाचण्यात तर मी सर्वात पुढे असायचे. लग्नानंतर मला मोठं जड वाटलं की सारी आपली माहेरची माणसं सोडायची. पण मनात वाटायचं माहेरची माणसं सुटतायत तरी सासरची माणसं मिळतायत ना. माहेरची माणसं सुटली पण सासरची माणसं नाही मिळाली मला. खरंच नाही मिळाली. पण तू जरा तरी आमच्या मनाचा विचार करायचा ना. तुझं नाव ऐकलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तू ख्रिश्चन आहेस. पण ख्रिश्चन मुलगी आमची सून होईल हे आमच्या मनात तरी येईल का मला सांग. अहो असंच होतं जगात. वरवरच्या गोष्टींमुळे फसगत होते. अहो ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे, काय पाहतो सुवरले या अंगा. काय बोललासी वरली या अंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. आणि हे ज्ञानेश्वरांनी नाही चोखा वेळानी म्हटलंय. घ्या आपण मराठी आणि पाठीला. पूनम, बाकी सासरची मंडळी होतील तेव्हा होतील. आपली समोर आई आहे, आपण तिच्यापासूनच सुरुवात करूया. चल आई. सोनबाई आली आहे, तिचं स्वागत करा. काय करावं कळत नाही. घरातले सगळे विरोधात. आपलं तर मन म्हणतंय लेकरं आहेत बिचारी, झाली चूक म्हणून. मनाचं ऐका. मनाचं ऐका. हो महात्मा गांधी एवढे मोठे झाले, त्यांनी मनाचं ऐकलं म्हणून. शहाजहानला ताजमहाल बांधायचा होता, काय कोटेशन मागवत बसला नाही तो. मनाचं ऐकलं त्यांनी. आणि राजकारणातल्या तुमच्या त्या मोठ्या मॅडम एवढ्या मोठ्या का झाल्या? मनाचं ऐकलं म्हणून. तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांना मनापासून आशीर्वाद द्या. खुर्ची, टोपी. काय मॅडम, दिले की नाही खुर्ची आणि टोपी? खरं सांगू का, राजकारणात दुभंगलेली घरं मी पुष्कळ बघितली,
पण राजकारणाच्या मैदानात उभं राहून घर सांधणारा तूच फक्त एक आहेस. कोण आहेस तू? काय तुझं नाव? मी ना मी आज एक सामान्य कार्यकर्ता आहे. कदाचित उद्या मुख्यमंत्री पण होईन. फक्त तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद हवे आहेत. अरे तू आमचे आशीर्वाद मागतोयस हे आमचं नशीबच आहे म्हणायचं. असं काय बोलताय? आमच्यावर आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत. आज जरी आई वडील नसले तरी त्यांचा आशीर्वाद आमच्यावर टिकून आहे. आता माझं काय, मी एकटा जीव सदाशिव हो. म्हणजे अजून तुझं लग्न झालं नाही? आता काय? आता तुमच्यासारखे रत्न पारखे तुम्हीच. आणि राजकारणात सुरुवातीला कोणी विश्वास ठेवतो का? विश्वासाने मुलगी देतो का? कशी हवी मुलगी तुला? मी तर बाबा अजून विचारच केलेला नाहीये. राजकारणी हवी? राजकारणी नको, अहो घराची विधानसभा व्हायची. अशीच एक सुंदर सोजवळ साधी मुलगी असेल तर सांगा. हे माझा पॅम्फलेट. अरे वा. अरे येऊ या. चला या. या. जिंदाबाद जिंदाबाद जय जिंदाबाद जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. मीता चला, माझ्या पुरता तरी हा प्रश्न सुटला म्हणायचा. जनमामा. करेक्ट. अरे काय करेक्ट? नाही नाही, जनमामा नाही. अरे आता ही म्हणते जनमामा तर जनमामा. अरे हिला म्हणायला काय जाते? जनमामा नाही. मग माझा ऐक तू, अनिता मामी. नाही जनमामा सोपा आहे. जना. अरे बाबा अनिता मामी. जना मामा. अनिता मामी. अरे पण अण्णा मामा. तो झाला, वाघ मी झालो तो. अण्णा मामा. अरे हे इथे काय करतायत? अरे हे इथे येण्यात या, आपण काहीतरी केलं पाहिजे. चल. अण्णा तुम्ही इथे? ते आमची मिता आली का इथं? मिता इथे? अरे लग्नाआधी कशी येईल? संस्कार आहे चांगले तिच्यावर. हो नाही, पण त्याची सायकल दिसली मला बाहेर. जाऊ द्या, मग दुसरी कुठेतरी असेल ती. पण तुम्ही इथे कसे? काय हे यांच्या घरात नागोबरा शिरलाय. नागोबरा? नाग ऐकला, नागोबरा म्हणजे? हे संकरित जात आहे. अरे नाग आणि कोबरा याची. हे नंदन दूध घे रे. दूध आणले त्या नागोबरासाठी. असं ब्रँडेड प्लास्टिकच्या पिशवीत ना? दुसरा ब्रँड चालतच नाही ना त्याला. अरे बापरे. आणि ते पाव कशाला? भोकं बुजवायला. भोकं बुजवायला? नाग कुठून पडू नये ना म्हणून असं भोकं बुजवायला. अच्छा, काय एक एक पद्धती आल्या आहेत. पण तुम्ही पकडणार कसं? मोबाईल करून सांगणार ये म्हणून. अण्णा रिंगटोन. काय थांबवलं मध्ये? आवडलं तुम्हाला? मस्त एकदम. हो चला येत आलो असतो, पण माझी तत्व लांब राहायचं, लांब राहायचं. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं विसरलो, आमच्या येणं आणखीन एक जावे बापू शोधलाय. पण तुम्ही सरस. आणि नागोबरामुळे आता शिक्कामोर्तबच झालाय. पकडा पकडा, नाग पकडा. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण इथे मिता आली का हो? येते आतमध्ये. थोडक्यात वाचले रे. सांगितलं तर कोणी तुला सकाळी सकाळी इकडे यायला? जाऊ दे रे. अण्णा झाले, कांता मामी झाली, आता टार्गेट अनिता मामी. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. विठ्ठला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. टिंग टिंग टांग डिंग टांग. संत मंडळी जाता जाता करा एवढे काम. पंढरीच्या विठोबाला सांगा राम राम. माऊली धर्म कर ग माऊली, 2 पैसे दे ग. अहो इथे 2 पैसे कमवायला अय्या वारकरी वाटत. वाटो वारकरी? वारकरी वाटेवरी धर्म कर माऊली. एक मिनिट हे घ्या. हे काय माऊली? अगं एवढं मोठं सराफाचं दुकान काढलंयस माऊली, आणि दान धर्म म्हणून फक्त 4 रुपये देतेस माऊली. प्रवासासाठी तुमच्या? अगं मला इथून पंढरीच्या प्रवासासाठी जायचंय. 4 रुपये कसे पूर्ण? कारण मला 7 नद्या 7 डोंगर पार करून जायचे. इकडे रिक्षा स्टँड आहे ना, तिकडे रिक्षा मिळेल, त्यात बसा तुम्ही आणि भोसले बंगल्यात जा. तिकडे तुम्हाला जनामामा भेटतील. जनामामाला भेटून काय करू मी माऊली? मला पंढरीच्या विठ्ठलाला. पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आधी तुम्हाला जनामामाला भेटावं लागेल. तिथे ते तुम्हाला साठवलेले भरपूर पैसे देतील. भरपूर पैसे देतील?
म्हणजे साधारणतः किती देतील माऊली पैसे? 500 रुपये देतील. 500? तुमच्या प्रवासासाठी खर्च करा आणि उरलेले पैसे विठू माऊलीच्या पायाशी ठेवा. नक्की नक्की. आय विल डू दॅट. आई विठोबा माऊली तुझ्या पाठीशी असताना तू काही काळजी करू नकोस. माऊली, दान धर्म केल्यानंतर घरामधील या दुकानामधील दुःख दैन्य दूर होईल. रखडलेलं लग्न विना लिंबू होईल. स्लीप ऑफ टंग, स्लीप ऑफ टंग विना विलंब होईल. थोबार खुमाई, थोबार खुमाई, थोबार. असं वारकऱ्याच्या रूपात साक्षात विठू माऊली बोलली. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अच्छा, पुन्हा या हा. मजुरीवर 5% सूट देते. अगं बाई, माझ्याच दुकानात येतात वाटतं. ए, तयार हा ग. नमस्कार नमस्कार. या 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 या. बोला, काय दाखवू? काय 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 दाखवू? दागिने 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 दाखवा, दागिने दाखवा, दागिने दाखवा, दागिने दाखवा, मस्त मस्त दागिने दाखवा. मालक कोण आहे? याने दाखवा, मालकान दाखवा. बोला, काय दाखवायचं? कळतंय आम्हाला घरगुती मॅटर आहे. मुलाने माझा इगो दुखावलाय. चांगली झकास जबरदस्त दागिने दाखवा. दाखवा दाखवा, खूप 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 चांगले, खूप किमतीचे दाखवा, खूप दाखवा, खूप दाखवा. पैसे म्हणायच्याकडनं घ्या. नाही नाही, मालकान दाखवा, मालकान दाखवा. एक मिनिट दाखवते. दाखवते. एक मिनिट. हा तुम्ही सिलेक्ट केलेला रुबी, हा 5 ह्याचे होतील. आणि ही तुम्ही सिलेक्ट केलेली ब्रेसलेट ह्याचे होत आहेत 2 लाख रुपये होतील. काय? 2 लाख 2 लाख 2 लाख 2 लाख? तुम्ही म्हणतात ते 8 लाख आहेत. एकदाच म्हणा बघू. 2 लाख दागिने मिळाले तर मला सारखे पैशाचा विचार नकोय. नको तिथे नाक खुपसाची सवय लागली तुला. मालक मालक, इथे मी इथे इथे मी इथे इथे. माझ्या बॅगेत सहीचा शिक्का असलेला चेक आहे. तो पटकन यांना द्या. 2 मिनिटात तुम्हाला शिक्का देतो. चेक देतो. एक मिनिट. तुम्ही दुकानात येताना तो छोटासा बोर्ड नाही का वाचलात? नो चेक, ओनली कॅश. बघा 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 ना, बघा. तो बोर्ड चिल्लर मंडळींसाठी आहे. मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. वेणीचंद फणीचंद गुंताडा. सुटला 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 सुटला. माझे 3 कारखाने आहेत, 4 इंडस्ट्रीज आहेत. माझी उलाढाल. ते सगळं जिथल्या तिथे, पण मी चेक घेत नाही. अपमान, अपमान. अरे मार्केट मध्ये विचारा, आतापर्यंत माझा एक तरी चेक बाउन्स झालाय का? मला तुम्ही का बाउन्स होताय? बाउन्स होताय तुम्ही? एक मिनिट. आणि तुम्ही पण मार्केटमध्ये जाऊन विचारा. या अनिताबाईचा व्यवहार म्हणजे अगदी चोख व्यवहार. मला एका पैशासाठी कोणी तंगू शकत नाही किंवा फसवू शकत नाही. चेक नाही घेणार. नाही. ठीक आहे, आम्हाला दागिने आवडलेत. 15 मिनिटात आमचा माणूस जाईल, पैसे घेऊन येईल. एनी प्रॉब्लेम? मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही. उलट तुम्हालाच माझी काही मदत हवी असेल तर मला सांगा, पण चेक मात्र मी घेणार नाही. चिठ्ठी लिहून याच्याकडे पाठवतो, हा पैसे घेऊन येईल. ओके. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? चिठ्ठी लिहायचा. हा 1 नंबरचा अडाणी शत्रू, अडाणी अक्षर शत्रू हा लिहू शकत नाही. मग तुम्ही लिहा. माझाही प्रॉब्लेम आहे. आता काय? माझंही असं आहे. कसं? बघा, अस्सल चंदनाचा आहे. अरे वा, काय सुगंध आहे. हा काय नकली हात? तरी असा होतो. असा बायकांचा जिभेवर कंट्रोल नसतो तसा माझ्या हातावर कंट्रोल नाहीये. मी फॅक्टरीत गेलो होतो मशिनरी बघायला. या पांडवाचा धक्का लागला आणि दोन्ही हात मशीन मध्ये गेले. थोडक्यात निभावलं, वाचलो, म्हणून मी सही करू शकत नाहीये. सॉरी. एवढंच ना? पण ही अनिता कशासाठी आहे? माझं अक्षर ना अगदी मोत्याच्या दाण्यासारखं आहे. सांगा, काय मॅटर लिहायचंय? मॅटर एकदम साधा आहे. लिहा. एका सद्गृहस्थास घरी पाठवत आहे. कृपया निर्धास्तपणे 2 लाख रुपये त्याच्याकडे द्यावेत. बस? येस. एवढंच? द्या. घ्या. द्या. पटकन आण, धडपडू नकोस. 1 मिनिट, मला सरळ कर. थँक्यू. एका सद्ग्रस्तास घरी पाठवत आहे. कृपया निर्धास्तपणे 2 लाख रुपये त्यांच्याकडे द्यावेत. 2 लाख? या साध्या वारकऱ्याला 2 लाख? काय हो? काही शंका आहे का?
अहो तुमच्याच पत्नीचे हस्ताक्षर आहे हे. जरा थांबा हो, माझा आवाज हलतोय. मला माहित आहे असं वळणदार अक्षर आणखीन कोणाचं असणार. मला झोपेत जरी उठवलं ना तरी सुद्धा ओळखेन मी. हो जरा थांबा हो, तिला फोन करतो. हा जो असा हार आहे ना त्याच्यात बघा छोटे छोटे असे स्टोन्स लावले आहेत. म्हणजे असे कलरफुल असे कशावरही असे मॅचिंग असं. एक मिनिट हा. हॅलो हॅलो, काय आहे? कोण आलाय? हा जो हार आहे ना 3.5 तोळ्याचा आहे. एक मिनिट हा. घरी काय झालं? पटकन घ्या, हा जो दुसरा हार आहे ना. वारकरी छान आहे. एक मिनिट थांबा जरा. हॅलो, हा कोण आलाय ना त्याला पैसे देऊन टाका. मीच पाठवलं त्याला. आणतो. विठोबा रखुमाई. हा तर हा जो हार आहे ना. हो बारखमाई. घ्या आता निघा. काम झालं. ये हे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. वारकरी एक रिमिक्स अल्बम आहे. तो 3.5 तोळ्याचा आहे. आणि 3.5 तोळ्याचा म्हणजे काय? पांड अजून आलेलं नाहीये. वेळेची किंमत नाहीये माणसाला. चिल्लर कॅश आणता येत नाही अजून घ्यायला. एक मिनिट, मी जाऊन कॅश घेऊन येतो. हा जो हार आहे ना इथे ठेवा. हा जो दुसरा हार आहे इथे ठेवा. हा जो हार इथे ठेवा. मी पटकन कॅश घेऊन येतो. एक्सक्यूज मी. काय उतरलं की नाही नक्षा तुझ्या व्यवहारी मामीचा? 2 लाखाची कॅश आणली की नाही? ते समजलं रे, पण असा गुन्हा करून पुढे काय होणार आहे? अरे पुढे काय होणार आहे ते बघू नंतर. आता घरी गेल्यानंतर तुझ्या मामीच काय होणार आहे ते बघा आधी. मला वाटलंच होतं. अरे त्याच्याकडे बघून मला शंका आलीच, म्हणून मी अक्षर ओळखून सुद्धा तुला फोन केला. पण फोनवर काय? हो मी कामात आहे, बंद करा. बस ना, पुरे करा. किती रागवाल? अरे काय पुरे करा? 2 लाखाला बुक्का लावून गेला. 2 लाखाला, कळलं ना? अरे काय त्यांचं प्लॅनिंग होतं. अगं तुझं व्यवहार लावून पार झोपून गेले. आता ह्याच्या पुढे कोणाला सांगू नकोस की तू व्यवहार आहेस म्हणून, कळलं काय? हा चल ये आता झोप आता. 2 लाख रुपये. एक्सक्यूज मी, अनिता मॅडम. त्या बघा तिथे. मॅडम, अनिता मॅडम, हे तुमचे 2 लाख रुपये. ते काय झालं, काल चुकून तुमचे पैसे आमच्या घरी आले. माझे वडील आले होते ना खरेदी करायला दागिने. ते काय झालं, माझ्या घरी मी चुकून सहज म्हणलं की समजा माझं लग्न ठरलं तर मला किती दागिने द्याल. त्यांचा इगो हर्ट झाला आणि ते इकडे आले. आणि नंतरचा रामायण तुम्हाला माहितच आहे. आमच्या पांडवामुळे काय झालं की तुमची जी चिठ्ठी आहे ना ती आमच्या बंगल्यावर जाण्याऐवजी तुमच्या बंगल्यावर गेली आणि म्हणून सगळा गैरसमज झाला. आय एम सॉरी फॉर द ट्रबल. नो प्रॉब्लेम. 2 लाख आजच्या काळात कोण रिटर्न करतात ना एवढं. मी करतो. काय आमच्यावर व्यवहाराचे चांगले संस्कार आहेत. मी व्यवहार पाळतो, सांभाळतो. आणि हा तुमचे 33 रुपये. हे कसले? एका दिवसाचा व्याज 2 लाखांवर. व्यवहार म्हणजे व्यवहार. ओके बाय. एक मिनिट. एक्सक्यूज मी मिस्टर चंदन. चंदन, एक पर्सनल प्रश्न विचारू? म्हणजे राग येणार नसेल तर. नेव्हर माइंड. आपलं लग्न झालंय का? नाही अजून. एक मिनिट. म्हणजे आय एम सॉरी. नाही नो प्रॉब्लेम. नॉट अट ऑल. एकदमच अटॅक केलं म्हणून मी सुद्धा जरा भाव चढलो. नो प्रॉब्लेम. माझं अजून लग्न झालेलं नाहीये. पण सुंदर, चांगली, साधी साधस मुलगी असेल तर सांगा. आणि हे माझं कार्ड. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, देवभक्त असली पाहिजे. येऊ मॅम. आणि फायनली मी जातो. ओके बाय. एक मिनिट चंदनजी. एक मिनिट. मर्द मराठा गडी फाकडा फाट
घरदार त्याची मिशी पिळदार त्याच्या शब्दाला धार कधी पुस्तकान बार बंदुकी वाचून जो वाघ मारणार याच्या पुढे सांगा कोण टिकणार बंदुकी वाचून जो वाघ मारणार याच्या पुढे सांगा कोण टिकणार मर्दाला अशा माझी पोर देणार आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय 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 काही पोसू नका काय डोकं झालं आउट काही सुचे ना उपाय याचं झालं त्याचं झालं आता माझं काय कुठं कुठं शोधू आणि करू तरी काय जावई हवाय मला जावई हवाय सुज्ञ शहाणा अति व्यवहारी सुयोग्य मुलगा या संसारी मोजून मापून पाऊल टाके समजून उमजून अवघे वागे जोडीदार हा मिळता असला तोडीस याच्या कुणी न दुसरा बघता ज्याला खूण पटावी लेख तयाला खुशाल द्यावी आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय 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 काही पुसू नका काय डोकं झालं आउट काही सुचे ना उपाय त्याचं झालं त्याचं झालं आता माझं काय कुठं कुठं शोधू आता करू तरी काय जावई हवाय मला जावई हवाय येणार कोण गोपी शिवाय आहेच कोण कसे बसावे कसे उठावे नेम कुठे अन कुठे पहावे कुणा किती अन केव्हा द्यावे तूप पोळीवर ओढून घ्यावे अवघे ज्याला पुरते ठाव गोपी आहे त्याचे नाव भारवाही जो या देशाचा भारन त्याला संसाराचा राजकारणी पुरुष धोरणी चला तयाची करू मन धरणी तुम्ही आमचे जावई भाहो लेख आमची पदरी घ्या हो आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय 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 काही पुसू नका काय डोकं झालं आउट काही सुचे ना उपाय याचं झालं त्याचं झालं आता माझं काय कुठं कुठं शोधू आता करू तरी काय जावई हवाय मला जावई हवाय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय जावई हवाय मला जावई हवाय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय जावई हवाय मला जावई हवाय आम्ही तर शोधला जावई भेटला ज्यांना मामा तुमचं काय जावई हवाय मला जावई हवाय अरे तू परत तो शिकाराचा ड्रेस का घातलायस अरे थांब यार जरा प्लॅन वर्क होऊ देत अण्णांचा मला फोन आला होता ते डायरेक्ट मला भेटायला इथे येत आहेत अण्णा मामाने तू इथे बोलवलेस मग काय करणार परत जंगल भाड्याने घेतोय अरे पण का अरे मी त्यांना म्हंटलंय की माझं नागोबराचं मिशन इनकम्प्लीट आहे इथेच आहे म्हणून अरे पण आता इथे कुठून आणायचा नागोबरा अरे जसची वेळ आहे तसं निभा ओके अरे बाबा ये लवकर इथे नाग आहे अरे नाग कसलं नाक बी काय नाही अण्णा अरे मी सांगतो नाग भेट आहे. लाव ना. अरे कसली भेट लावतो अरे बघ ना घाबरतो बघ काय बघ तू? हे. अरे अण्णा मामांच्या बरोबर जना मामा पण आहे अरे बापरे हा पुढचा भिडू आधी का आला अरे पण आता काय करू तू तर तुला हे बघ मी सिग्नल देईन तसं तू वाग हा. ओके ओके आता वाग हा अरे अण्णा या नमस्कार सावधान हा कोण आहे सोबत अरे हा माझा धाकटा भाऊ जनार्दन आय एम सॉरी आय एम सॉरी ठीक आहे इकडे काय रे या घरात नाग आहे लावतो बेट अरे भेट काय नाग नाग आहे चल रे नाग बी काय नाही बेट लावतो का बोल अपमान घोर अपमान नागोबरा बघायचा आहे नागोबरा तयार नागोबरा 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 बघायचा आहे चला माझ्यासोबत का इथनच बघूया घाबरतो काय चल ना इथनं बघूया ना इथूनच बघा ते आत्ताच म्हणाले हा लहान भाऊ आहे म्हणून बघितल्यावर म्हणतील भाऊ होता म्हणून चला, खिडकीतून बघूया या. कुठे
काय आहे की नाही खरंच? हाय खरंय काहीतरी डोलताना बघितलं बाबा. ए फुतकार आहे, नागोबराचा फुतकार आहे. फुतकारा एवढा लांब. छोटा नाग, मोठा नागोबरा. आमची मितू. मी तू मी तुम्ही काय बोलताय? नाही बरोबर बोलताय. बरोबर आहे बरोबर आहे. लावतो बेट. ती नागकन्या होती. बघायचे नागकन्या बघायचे. ए नागकन्या बाहेर ए नाचा ना जरा नाचा ना. बऱ्याच दिवसात मी नागांचा रोमांस नाही बघितला. नाचा. अरे नाचताय काय? अजून एक मामा बाकी आहे. जना मामा. खोट कधी मी सांगणार नाही, झूट कधी मी बोलणार नाही. जे मला ग्रहातून दिसते तेच बोलणार. पैज लावून सांगतो तेच खरं होणार. पैसा खर्च करायला तू मागे पुढे पाहत नाही. दोस्त मंडळींशिवाय तुला करमत नाही. दोस्त मंडळींवर पैसा उधळायला तू कचरत नाही. पण त्याच दोस्त मंडळींना तुझी कदरच नाही. खरे हो खरे बुवा. दोस्त मंडळींसाठी एवढं करतो पण त्यांना माझी कदर कुठे आहे? आणि तुम्ही एवढं समजा खरं सांगता. आणखीन पुढचं म्हणजे लाई पुढचं सांगा ना. ज्योतिषी बुवा मला एक सांगा की एवढ्या लांबच्या ग्रहतारांचा परिणाम होतो का माणसावर? अपमान अपमान माझा अपमान, ग्रहतारांचा अपमान, ज्योतिषाचा अपमान. काय रे हा काय तो गोसावडा? हा बोललो ना तुम्ही. त्याचा म्हणजे जाऊ दे ज्योतिषी महाराज ओळख करून देतो. हे आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक बर का. अरे नाव सांगायची गरजच नाहीये. यांचा चेहरा सांगतोय, यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सांगतायत की यांच्या नावाची सुरुवात ज पासून आहे आणि शेवट न आहे. चुकलं. अरे सुरुवात ज न पण शेवट मान आहे ना. बघा ज ना मामा. ते आपण म्हणतो जना मामा. नाव जनार्दन नाही का? बरोबर आहे बरोबर आहे. काय बरोबर आहे? हो ज्योतिष बुवा हे कॉमन झालं. जनरल नॉलेज. तुझ्याकडे बक्कळ पैसा असते, तुझ्या घरी लक्ष्मी पाणी भरते, पण त्या पाण्याचा हंडा घरची लक्ष्मीच वाहत असते. त्यातलं थेंब भरी पाणी तू आणलेलं नसते. बरोबर आहे ज्योतिष बुवा बरोबर आहे. याच्या बायकोचं सराफाचं दुकान आहे. साक्षात लक्ष्मीचा अवतारच. ती बाई बिचारी दिवसभर कष्ट करते आणि हे तिच्या जीवावर बसून आरामात खाते. गप्पे काय गप्पे काय? खरं तेच तर सांगितलं की त्यांनी. गप्पे गचपान ठावल्या. हो ज्योतिष बुवा काहीतरी नवीन सांगा नवीन. बघा हो सिक्रेट फोडलं तर चालेल. अरे तुम्ही काय माझं सिक्रेट फोडणार? तुमच्या ताकद आहे काय? काय फोडायचं ते फोडा. चला ऐका तर जरी दिसत असलं तुझ्या अंगात माज आहे. ग्रहतारे सांगताय की तुझं मन साफ आहे. प्रगतीच्या चाकाला थांबवणारे खीळ आहे. मांडीवर तुझ्या एक तीळ आहे. मांडीवर तुझ्या एक तीळ आहे. ज्योतिष बुवा किती बोलताय? अहो इथे मुळात भांडवलच चुकलंय. म्हणून व्याज चक्रवाढ व्याज ह्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. म्हणजे हा माझ्या स्वभावाचा डोलारा जो तुम्ही रस्ता आहे तो कशावर? म्हणजे मांडीवरच्या तिळावरच ना. आठवडा एवढा तपकिरी रंगाचा अंडाकृती तीळ आहे. अरे मगाचपासून तेच सांगायचा प्रयत्न करतो की माझ्या मांडीवर तीळ नाही. चुकू शकत नाही. मी रोज ग्रहतारे पाहतो. मी सुद्धा रोज आंघोळ करताना माझी मांडी बघतो. बघा डाव्या मांडीवर तीळ आहे. अरे माझ्या मांडीवर का माझ्या गालावर पण तीळ नाही. तीळ आहे. यांच्या मांडीवर तीळ नसेल तर मी 100 रुपये हर एवढीच तर भेट लावतोय मी. चमारी या तिळाच्या भानगडीत मेन गोष्ट विसरलो मी. भेट म्हणजे बेटचं लौकिक सांग. ज्योतिषी बुवा आमचा जना मामा बेट लावण्याच्या बाबतीत नंबर 1 आहे. नंबर 1. आजपर्यंत एक पण बेट हरला नाही आमचा जना मामा. अरे आजपर्यंत काय ह्याच्या पुढे पण हरणार नाही. बुवा ह्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने बेट लावायची का? 100 रुपये माझ्यातर्फे भेट लावली. यांच्या डाव्या मांडीवर तीळ आहे. माझ्या कुठल्याही मांडीवर तीळ नाही. ही माझी 100 रुपयाची बेट. दाखवा. अरे आता दाखवतो रे तुला. तू काय दाखवा मला? अरे माझ्याशी बेट लावताय या जना मामाशी. बघा हाय का? हाय काय म्हणत होती? हाय काय म्हणत होती? नाही ना. हा माझं भविष्य घडा जना मामा जिंकला. काय जिंकलं की नाही? जना मामा की
जरा मामा तुम्ही पण द्या तुम्ही हलवा तुम्ही द्या लवकर द्या वा 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 द्या ओ मामा ओ अरे अरे भेट मी जिंकलोय त्याला कसले पैसे देताय कारण भेट मास्टर भेट हे तिळाची नव्हतीच खरी भेट अशी होती की गावच्या सगळ्यांसमोर गावच्या टपरीवर जनामामाचा पायजमा उतरवला नाही तर माझं नाव बदला वा ज्योतिष बुवा मानले तुम्हाला वा ओ मामा अरे ओ काय मानलं तुम्हाला अरे ह्या जनामामाला हरवणारा आजपर्यंत पैसा झाला नव्हता मानलं तुम्हाला तुमचं लग्न झाले काय छे हो आयुष्यात एवढा मोठा जुगार खेळायची डेअरिंगच कधी केली नाही करा ना मग तुम्ही असं करणार एखादी चांगली साधी गृहिणी सारखी मुलगी असेल तर सांगा सांगतो फक्त जरा तार लावून घेऊया म्हणजे हे पालका आत जाईल हे असं मिता काय रे जना मामा ए जावई शोधला जावई असा मी नाचणार वरात येत लोक हा करून बघतील अरे मुलगा शोधला तुझ्यासाठी मुलगा अरे हे काय शोधतायत ह्यांच्यापेक्षा एकदम बेस्ट असा राजबिंडा शोधलाय मला काय माहितीये आमचा उमेदवार विजयी होईल का नाही होईल ते आणा तुमच्या दोघांची मुलं एकदम आणा पण मी शोधलेला नवरा मुलगा म्हणजे एकदम प्युअर गोल्ड पावन कशी सोनं तिला नवरा नाही शोधता आला जावं काय शोधणार जिला स्वतःचा पक्ष स्थापन करता आला नाही ती काय निवडणूक लढवणार बघतो ना तुमचा काय मतदानाचा पुतळा नाही सॅम्पल आहे जोकर आहे जोकर गप्पा बसा काय चाललंय काय आहे आणि काय रे काय झालं हात तरी लावला तुला आणि तुमच्या सगळ्यात मला कशाला ओढताय आणि तुमच्या सगळ्यांच्या आधी मी जावई शोधलाय मी गप्प आहे तुमचे आपले टिर शांत राहा सगळे शांत राहा हे बघ मी बेटा या चौघांनी आपापल्या पसंतीने 4 वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या टाईपचे जावई शोधलेले आहेत तर आपण एक काम करू उद्या चौघांनाही इथं बोलू आता पाय दिला काय अरे पायावर पडलं आई गप्पच जरा गप्पच तर काय करायचं या चौघातून एक देखणा जावई तू शोधायचं ठरलं मग उद्या संध्याकाळी 4 जावई एकदम आपल्या हॉल मध्ये चल तुझा दुसरा पाय मोठं चल मी सांगते ना पावन कशी सोन्यासारखा मुलगा शोधलाय त्या 4 अतरंग्यांच्या समोर एकच माणूस सेपरेट जावे म्हणून कसा काय भेटणार नंदन उद्याच भेटणार कारण उद्या आहे गोकुळाष्टमी 24-25 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी कृष्णाच्या कथेतून दिलेला संदेश उद्या कामी येणार आहे उद्याचा दिवस जितका शुभ आहे तितकाच महत्वाचा आहे नंदन उद्या दही काला खेळूयाच जमेल ना रे आपल्याला सगळं अरे जमेल रे आणि अजून जमेल. किती वेळ लागणार आहे अरे पण इथे का थांबवलीस अरे बाबा गाडीचा आवाज ऐकल्यावर बाहेर येतील ना सगळे मिता काय अण्णा मी काय म्हणतो हे सगळे नटून थटून येईपर्यंत ना समशेर आला पाहिजे मग तू लग्न करणी पळ कशी पडेल मी आहे अजून काय अण्णा दिसतो की नाही राजबिंडा अरे तुला सांगतो जावं कोण सासला कोण कळणार नाही लावतो बेट मला एक सांग आपण एवढं सगळे घेतलेलं आहे पण ते आपण कपडे बदलणार कसे अरे आतापर्यंत आपण काय ठरवलंय का आपण जमलंच ना आणि आज तर माझे आजोबा आणि श्रीकृष्ण दोघेही पाठीशी आहेत चल माझाच पहिला येईल बहुतेक नाही रे माझा येईल बघ तुझा कसं येणार तू माझ्या मागणार ना मग माझा पहिला येणार ना पण मी मोठा आहे ना काय मग माझा पहिला नाही मी लहान आहे ना मग माझा पहिला येणार नाही रे लहान म्हणजे स्मॉल हे चिता कुठे फिरतोयस हे बघ बाहेर जा आणि ताबडतोब एक हार घेऊन ये जावई बापू यायचे हा अण्णा एकच हा म्हणजे माझा उमेदवार येणार आहे यांचं काय माहित नाही आत्ता जातो लगेच येतो
असं उभं राहून तो काय लवकर येणार आहे? बसा खाली. आता तुम्ही कशाला उभे राहिलात? प्रचाराला उभे राहिल्यासारखे बसा खाली. अगं हो येईल. अगदी सोन्यासारखा जावई निवडलाय हा मी माझ्यासाठी. काळजी करू नका, माझाच गोपी निवडून येणार. म्हणजे निवडणार. अरे माझा शमशेर निवडणार. माझी निवड माझी निवड. अरे काय मस्त आहे माहितीये तो फेट. अरे काय त्याचं नाव? नको नको याचं काय ऐकू नको. माझं आम्ही इकडे. आय एम सॉरी. सो यस गुड. सो जेंटलमॅन, मी नक्की सांगते देखताय गिरगाव जाताय गोरेगाव असणार. आय एम सो सॉरी. फारच जवळ आहे, जरा लांबून नेम धरतो. शिकार करतो. अरे अजून सुरुवात नाही केली, आताच तर आलो. अजून पहिला चालू आहे. हो ना. अरे बापरे. अरे मिशी नीट कर. ऑल द बेस्ट. हलकं कसं वाटतंय? ऑल द बेस्ट. ते शिकारी सवय ना शिकारीची, सारखे घोडे असतात. आय एम सॉरी. आय एम सॉरी. अरे शाबाश 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 शाबाश. अरे पाया कसले पडताय? वी आर फ्रेंड्स ना. बघा कसे वाटले आमचे जावे बापू. अरे शराबी मध्ये बच्चन साहेब डायलॉग म्हणायचे, अरे मुचे हो तो नतुलाल जैसी. पण यांना आधी बघितलं असं ना तर म्हणाले असते, अरे मुचे हो तो जावे बाबू जैसी. गुड जॉब. आय एम व्हेरी सॉरी जेंटलमॅन. वुमन, मला जास्त वेळ थांबता येणार नाहीये. मला फोन येणार आहे, मला निघायला हवा. बसा खाली. आमच्या मुलीला काय मिशीला बांधून फरफटत नेणार आहे का मुच्छड कुठला? माझ्या मिशीचा अपमान. अरे या मिशीची किंमत काय माहितीये तुम्हाला? 250 वाघ माझ्या मिशीच्या धाकाने घाबरून पळतात. मुच्छड काय म्हणतेस? रानवट रासवट म्हण. जास्त वटवट करू नको. सगळ्याच गोळ्या झाल्या, पण मला थांबायला वेळ नाही म्हणून, कारण मला फोन येणार आहे. जाऊ दे म्हणजे जावई झालं ना तर निदान वॉचमन तर बांगल्याचा. बस अण्णा, फार अपमान झालाय. मला निघायला हवा. मला निघायला हवा. मला फेऱ्या मारू द्या. फेऱ्या कशाला मारताय? माझा जावई येऊ दे. तुम्ही तर फिरकणार सुद्धा नाही. बस आता नको इथे थांबायला, कारण मला एका ठिकाणी थांबता येणार नाही. फोन येणार आहे. मला फेऱ्या मारायला सगळ्यात. ती बंदूक खरे आहे का? अपमान. अरे बंदुकीत गोळ्या नाहीत म्हणून वाचला तुम्ही, नाहीतर एकेकाला उडवला असता. बस अति बोलतोय ना मी. तू निघायला हवं. मला फोन येऊ शकतो. मला फोन येऊ शकतो. फोन फोन फोन. रिंग टोन आहे. शिकारी आहे ना, शिकारी आहे ना. हॅलो. आय एम सॉरी. येस व्हॉट? वाघ पळाला. बरोबर आहे, मी नाहीये ना म्हणून पळाला. पण मी पळू शकत नाहीये. वेट काहीतरी मॅनेज करतो मी. वेट. हे इथं पुन्हा मला दिसता कामा नाही. सॉरी. आय एम सॉरी. हॅलो. हा
हॅलो हॅलो पिंजरा मागवतोय पिंजरा टेल मी व्हाय एक्सक्यूज मी व्हाय नो नो कुठला हवाय कुठला हा काळा आया बैठ काय तुमची तोंड आहेत एवढं वाईट साईड बोलत जावे बापूंना वाईट वाटलं ना आता वाईट साईड होतं म्हणून तर वाईट साईड बोललो ना आणि जे काय बोललो ते मीताच्या भल्यासाठीच बोललो ना. हा काय एवढं तोंड वर करून बोलताय पण माझ्या एकट्याच जावई आलाय तुमच्या कोणाचा आलाय काय Hello everybody. मामे चंदन हा तुमचा होणारा जावई इज माय कॉम्पिटिटर. हा माझा शमशेर काय ना हा येते तो 2 मिनिटं देतो 5 मिनिटं देतो 3 2 1 3 7 8 मिनिटं देतो हा तुमचा होणारा जावई लॅक ऑफ कॉन्फिडन्स. अरे स्वतःच्या बोटांवर याचा विश्वास नाहीये. बट मॉमी हाऊ आय एम लुकिंग मामे माय मामे ओ मामी संस्कार या बघा काय चकाचक रंदा मारलाय चेहऱ्यावर. अरे मिशी म्हणजे पांढऱ्या दगडावरची रेष आहे. अण्णा हा काय चॅलेंज स्वीकारणार भेट लावतो नाही तर काय डेकोरेशन मधल्या पुतळ्यासारखा गुळसट आणि मेंगसट दिसतोय नुसता. हो ना हे हो काय हो माहितीये तुमचा मुच्छड कसा आहे तो आहेच की काय एवढं असेल ना तर बोलवा त्यांना होऊन जाऊ दे कॉम्पिटिशन. मुच्छड भारी का व्यवहारी भारी बोलवा ना त्यांना. एक्सक्यूज मी मला निघावं लागेल. तुम्ही कुठे चाललात. हा ते हे मी गेल्याशिवाय तो येणार नाही ना. त्याने बोलवून घेऊया ना बोलवा ना त्यांना. बोलवतो ना हो जावे बाबू. बघा अजून चाललंय एवढे बिझी आहेत बघा. तिथून सांगतोय 5 मिनिटं इथे येऊन सांगू शकत नाही. आय डोंट लाईक दिस पीपल रानटी. याच लायकीचे आहेत ते. या आले यांना फोन येऊ शकतो माहितीये आम्हाला फोन येऊ शकत नाही. या क्षणाला मला इथं फोन येणं फार महत्वाचं आहे. 1 रुपयाने फोन करा माझं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. बरं ठीक आहे चला 1 रुपया खर्च करू नका मिस कॉल द्या मी लगेच बाहेर आलोच. गेलो तर ना फोन आला तर ना फोन अरे फोन नेटवर्क इंग्लिश नेटवर्क 152 रुपये 25 पैसे. रिंगटोन. हॅलो चांदन स्पीकिंग. इंग्लिश वेळा पटलाय. हॅलो 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 इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे मी बाहेरून करतो. हॅलो 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 मे आय नो हू स्पीकिंग. हॅलो 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 ओ शट हॅलो 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 येस आहेत बाहेर. गाडी हा जावई बापू आलेले दिसत आहेत. नो नो दोन जावई यांचं काय चाललंय. तुला माहित नाही बंगला विकला गेलाय माहित नाही. ओ मी आज बंगल्यात राहतो आणि डोक्यात नका ना मारू मला चक्कर येते. बघू हे बघा शमशेर माझा आहे माझं पण आहे.
विचार करा एक मिनिट. हॉमिंग विनोद, आम्हालाही विनोद करता येतो. नमस्कार. अगो बाई, तुम्ही आलात? हो, जशी मतदानाची शाई पक्की असते तशी आपण पक्क्या शब्दाला निदान कौटुंबिक बाबतीत तरी टाळ्या. यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे विरोधी पक्ष नक्कीच यांचा यात काहीतरी डाव असणारच. पण आपण घाबरत नाही. आपला आवाज गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचलाय. काय मॅडम? हे सोंग धरून आणले. राजकारणातला खेळाडू आणि तोही इतका नौखा. राजकारणात डाळ शिजली नाही तर घरात डाळ भात शिजायचे वांदे. एवढं बोलताय, मग तुमचे जावई का पळाले? सूर्य येणार म्हणून काजवे पळाले ना? हे पळाले नाही बिझी ना, किती फोनवर बोलतात. काय आणि आमच्या तर चंदनरावांचा इगोच दुखावला गेला. मी घालू का समजूत? अहो ते पदक आहेत, महाबिलंदर आहेत. अहो सोडा हो. अरे राजकारणात भले भले आमच्या समोर असेल लोळलेत, हे तर मच्छर आहेत. आणि मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे, सरकार जर स्थापन करायचं असेल तर विरोधी पक्षाला मदत ही केली पाहिजेच. टाळ्या. थँक्यू. तुम्ही एकटेच, बाकीचे नुसते अरे आवाज बघू दे तुम्ही. अरे पक्षांतर्गत भांडणं नाही, समजावतो. अरे व्यवस्थित चाललंय ना सगळं. आणि पक्ष हा कधी कोणा एकटाचा नसतो. माझा आदर्श म्हणाल तर त्या मॅडम आहेत. काय मॅडम? पटवलं की नाही दोन भांडणाऱ्यांना? काय हुशार आहे. आणि नाही ऐकलं ना तर कानपडात हाण त्याच्या. अरे हाणेनच याला. मस्त चाललंय. सरकार पडलं. अरे हे काय चाललंय? काय चाललंय तुमच्या बंगल्यात आमच्या? अरे हारांनी अण्णा सांगितले होते ना, म्हणून सांगतोय. हे काय माझा हिरा कसा नाही आला अजून? अरे तुझा हिरा सोड, माझा जावई यायचा अजून. अरे जावई नाही रे, माझा हिरा, माझा चित्ता. चित्ता म्हणतात मला. चित्ता म्हणतात? धावायला लागलो की कुत्रा पण म्हणतात. चित्त्याला हार आणायला पाठवलंय, इतका वेळ? चित्त्याचा आहे हा. नाही बाळासाहेब, नाही हो, नाही आज नाही जमणार. अण्णा माझं कसं आलं नाही अजून? ए घोटाड्या, शिवी देऊ नका. अरे शिवी नाही, घोसावड्या बोललो. चल इथे काय, चल बाहेर. जा ना मामा. ए तो माझा उमेदवार आहे. हा, याच्यापेक्षा माझा चित्ता बरा आहे. अरे चल रे, भेटला होता काय? हात चांगला आहे, फक्त दाताला तार लावलं पाहिजे बस. अरे तू लग्नाचा उमेदवार आहेस, चांगले कपडे घालून यायचे. शर्ट घातलं असं तरी चाललं असतं. बटन तुटलं तरी हे आहे ना बटन तुझं. ये काय ध्यान आणलं. या अरे वा या. हा माझा खरा जावई. चित्ताला मी हार आणायला पाठवलं, हा गेला कुठे? बघितलं पाहिजे. हे कुठे गेले? ते येतील हो. मरू दे. ही बाकीची सर्कस काय खरं नाही. वा. अरे वा, बाकीचं म्हणत जावं. वा. आम्हाला असला कुडबुड्या ज्योतिषी नको, डायरेक्ट दिल्लीचा पाहिजे. हे कुठे गेले? ते येतील. काय येतील? बोलवा त्यांना. राहू का सुरू झालाय? अहो अशा वेळेस त्या माणसाला बाहेर उभं राहणं चुकीचं आहे. त्यांना आज बोलवा, मी पटकन बाहेर जाईन. कसं आहे, अशा वेळेस मला आभाळा चंद्र पाहावा लागेल. दिवसा दिसला तर दिसला, पण आभाळ कुठे आहे? तिकडे. अरे बापरे, चला मला पटकन बाहेर जावं लागेल. तुम्ही कशाला घेताय? म्हणजे काय, चंद्रावर चांदण्या पाठवायला पाहिजे. चला पटकन चला. अण्णा म्हणायचे, शिकार केलीस की उलटी लटकव. हा मग तेच करतोय आपण. कुठे आहे बरं? अजून करता दिसत नाहीये. हॅलो जाऊ आहे का तिकडे? हा त्याला बघू दे. चंद्र तू इकडे. 5वा जावई सापडला काय? सांगतो किती वाजता, तू लवकर ये. आलो रे. अरे मूर्खा, निघ ना लवकर. अरे निघालो, बोलला काय? मग येत का नाही अजून? अरे हा काय आलोय? मोबाईल बंद कर. काय हळू, जरा हळू. तुझ्या तोंडात ना डबल बारच भरला पाहिजे. काय असं जरा माणसासारखं बोल. हळू.
तर सूर्य म्हणजे संकट येतंय. संकट कटकट वाटतंय म्हणून अमावस्येला चंद्र पळून जातो आणि समजा तर चंद्राने ठरवलं की आपण पळून सगळ्यांच्या घशात डबल बार भरले पाहिजे. काय झालं? या तुम्हाला डझन भर जावई दाखवतो. मी एकटाच बोलतोय. अरे यार काय झालं? मी यांना चंद्र सूर्य दाखवत होतो तर मागवून बघतो तर हेच काय अण्णा मामा हार आणला मी. अण्णा आयुष्यात शौर्य धैर्य महत्वाचं आहे. अरे वाघाला मी नुसता आवाज दिला ना तर वाघ असा पळतो. अण्णा अण्णा बिन शिकार म्हणजे आयुष्य बेकार आहे. मामी व्यवहारी बना मामी. व्यवहार नसेल तर आयुष्यात काही नाही मामी. आणि मामी लावता पाहिजे. अरे पाहिजे नाही तर आयुष्यात काही नाहीये. हे तर अण्णांचं आहे. माझं आहे का कोणी कोणाचं नसतं. राजकारण हेच महत्वाचं आहे. आणि राजकारण सोडावं पोलीस होऊ नका इन्स्पेक्टर तू का अण्णा मामी व्यवहार पाहिजे. वाघ शिकार चंद्र बोल मी अरे हे चार नाहीत. हा एकच आहे. थांबा प्रयत्न चार जावई शोधण्याचा. हे चार सोंग जीवापाड वटवत राहिलो मी. धावत राहिलो का कशासाठी कोणासाठी? मितासाठीच ना. मितावरच्या प्रेमासाठीच ना. अरे काळ कुठलाय जमाना कुठलाय. आजच्या काळात मुलगा मुलीला आवडतो की नाही ते पाहायचं की तिच्या मामा मामी ना. माझं मितावर खूप प्रेम आहे आणि तिच्यासाठी मी काय काय केलंय तुम्ही सगळेजण साक्षीला आहात. जीव टाकला, धोका पत्करला, कपड्याला ते बदलले आणि एवढं सगळं करून माझ्या पदरी काय पडलं? अरे असतीला लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. होय अण्णा, माझं ऋषिकेशवर प्रेम आहे आणि मी ऋषिकेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अण्णा मला तुमचं दुसरं तिसरं काही नकोय. फक्त तुमची मिता मला द्या. आणि हे जर पटत नसेल तर तुमच्याकडे बंदूक आहे, गोळ्या झाडा. माझी बंदूक आणा. नेम चुकला म्हणायचा नाही. आज पहिल्यांदाच बरोबर लागलाय. आणि काय रे ऋषिकेश, हा मोठ्या रुबाबात सांगत होता तिला मोटरसायकलवरनं घेऊन जाणार, मला मोकळं करा. अरे अशी बरी जाऊ देऊ आम्ही तिला. 2 मामा मामींनी वाढवलेली पोरगी. थाटामाटात लग्न नाही, समारंभ नाही, वरात नाही, जेवणावळ नाही. आम्ही तिला जाऊ देऊ काय? म्हणून मोटरसायकलचा टायर फोडला.
अण्णा मामा मामी मला माफ करा. म्हणून सांगतो ऋषिकेशा. ऋषिकेशा काय जावई बापू आहेत ते आपले. हे अजून व्हायचे आहेत. हे, हे, हे. चला म्हणजे संपला ना वाद. यांचं लग्न पक्क ना. हा, म्हणजे मी आहेर द्यायला मोकळा. आहेर? अहो उखाण्याचा आहे. उखाणा कसा आहे बघा. कोणाचा जावई चांगला संपवा आता हा वाद. कोणाचा जावई चांगला संपवा आता हा वाद. अरे एक मुखानं म्हणा सारे जावई बापू जिंदाबाद. मला न ठाव काय मनात डाव असं उगाच हसून पाहिजे. झुरून झुरून तरी दुरून दुरून असं खुशाल